आहे. आणि आज आपला विषय जो आहे तो विषय आहे सूर्य सिद्धांतामधला. आज आपण एका व्यक्तीची पत्रिका मांडलेली. व्यक्ती पुरुष आहे आणि त्या जातकाचं मिथुन लग्न आहे आणि आज आपलं जे गोचर आहे ते शनी ग्रहावरती आपण त्याचा विचार करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जो भाव मध्ये आहे त्याच्याबद्दल पण आपण सांगणार आहोत आणि इत्यादी जे काही प्रसंग ऍज पर प्लॅनेटरी पोझिशन जे काही होतात तर ते प्रसंग सुद्धा आपण त्याच्यामध्ये कथाकथन करणार आहोत. दुसरा भाग ज्यांना जे लेक्चर्स मध्ये काही विचारायचं असेल तर अवश्य त्यांनी त्याचा सहभागी व्हावं आणि जे काही प्रश्न असतील ते विचारावे आणि त्याच्याबद्दल जे काही कुतूहल असेल किंवा काही प्रश्न जे न समजलेले असतील त्याबद्दल तुम्हाला तिथे परवानगी आहे प्रश्न विचारण्याची. तर पहिल्यांदा मुकेश भाऊ तारीख जी आहे ना ती लावा. बघा तारीख जी आहे ती 26/3/1974 ची तारीख आहे. व्यक्ती पुरुष आहे. कल्याणचा जन्म आहे. सकाळी 11:41 ही जरा तारीख नोंद करून ठेवणे हा. तर का वहीवरती नोंद करून ठेवा. मग तुम्ही तुमची पत्रिका बनवून त्याच्यावरती आपण जे काही विश्लेषण करणार आहोत तर त्याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे चर्चा करू शकतो किंवा तुम्ही तुमचे स्वतःचे प्रश्न सुद्धा त्यामध्ये सोडवू शकता. बरं, आता कुंडली जी आहे मुकेश भाऊ ती मिथुन लग्नाची कुंडली मांडा. तर त्यावेळेला त्या ठिकाणी मिथुन लग्नामध्ये असणारे ग्रह तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर लग्नी शनी ग्रह आहे. आता याच्यामध्ये मुख्य बघण्याचा जो पार्ट आहे तो लक्षात घ्या. लग्न 4 अंशाचं आहे आणि लग्नामध्ये बसलेला ग्रह जो आहे तो सुद्धा 4 अंशाचाच आहे. म्हणजे तिथे जी अॅक्युरेसी आहे ती मिथुन लग्नाला शनी सुद्धा 4 अंशाचा आहे. तो फलादेश कसा देईल. यामध्ये मंगळ केतूची युती आहे तो अंगारक योग आहे. दॅट इज नॉट फेवरेबल. दशमात जो मीनेचा सूर्य आहे तो बलवान आहे. भाग्यामध्ये गुरु सुद्धा बलवान आहे आणि त्याच्यासोबत त्या ठिकाणी 2 शुभग्रहांचं भाग्या संदर्भामध्ये त्याला चांगल्यापैकी यश मिळाले आहे. तिसरा जो शुभग्रह आहे तो अष्टमात आहे. पण लग्नेश जेव्हा आपण बघतो इथे तर कर्मधर्म योग जो आहे तो पाहायचा आपल्याला. तो कर्मधर्म योग कसा झालेला आहे तर तो कर्मधर्म योग म्हणजे मिथुन लग्नाला कुंभरास आणि मीन रास यांचे जे अधिपती आहेत ते जर एकत्र आले तर त्या ठिकाणी कर्मधर्म नावाचा योग येतो. म्हणजे केंद्र आणि त्रिकोणाचा स्वामी जेव्हा एकत्र येतात भाग्य आणि दशम हा त्याचा एक योग आहे. त्यामध्ये दशमामध्ये विराजमान असलेला सूर्य हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे आणि त्या ह्याच्यावरती सूर्याला पण एक बळ प्राप्त झालेलं आहे. मग त्या ठिकाणी सूर्य पण फलादेश देणार आहे. जातकाची रास आहे ती मेष आहे. मेष राशी मधला चंद्र पण त्याचा अधिपती पीडित आहे आणि तो 12व्या स्थानामध्ये आहे असा विचार करायचा. पण राशी स्वामी आणि लग्न स्वामी याच्यातलं दोन्ही फलादेश जे आहेत ते आपल्याला करता आले पाहिजेत. कारण का की राशीवरती आणि लग्नावरती म्हणजे राशी स्वामी हे आपलं मन सांगतं की मन कसं असेल. जे दुःख आहे ते कुठल्या प्रकारचं असू शकेल. जर राशी स्वामी बिघडलाय तर तो बिघडलेला मूळ कुंडलीमध्ये आहे. केतुयुक्त आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी ती एक अडचण आहे. दुसरा भाग जो आहे तो चतुर्थेश जो आहे तो बुध. लग्नेश आणि चतुर्थेश हा गुरुयुक्त आहे. म्हणजे त्या ठिकाणी लग्नेश चतुर्थेश दशमेश हे तिन्ही ग्रह जे एकमेकांच्या युतीमध्ये ते शुभ आहेत. म्हणजेच काय की त्या ठिकाणी आपल्याला असं बघायचं आहे की कुंडली वाचन करते वेळी इथे कुंडली जी आहे ती वृश्चिक राशीचा राहू हा सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये कष्ट निर्माण करणारा ग्रह म्हणून समजला जातो. तर त्या ठिकाणी आपण कुंडली पाहते वेळी असं समजायचं की जातकाला जातकाच्या जीवनामध्ये हे जे कष्ट असतील हे कोणत्या काळामध्ये त्याला येतील. त्याचं वय हे अतिशय महत्वाचं आहे. मी नेहमी तुम्हाला सांगतो की वय अवश्य पहा. त्या वयाला अनुसरून तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा विचार करणं किंवा त्याचा फलादेश देणं अत्यंत गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला वयाचा याच्यातून फलादेश नाही तर वयाचं जे फलादेश पाहते वेळी त्या ठिकाणी तुम्हाला गोचर हे जे कसं असेल ते गोचर सुद्धा त्यावेळेला त्याचं वय काय असेल आणि कोणता ग्रह कुठून भ्रमण करीत असेल त्याला अनुसरून त्याला 7.5 आहे का, त्याला त्या ठिकाणी गोचर चुकीच्या स्थानातून चाललेलं आहे का. मग प्रत्येक ग्रहाचं गोचर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित पाहता आलं पाहिजे आणि त्याला अनुसरून आपल्याला त्याचा फलादेश करायचा असतो. म्हणजे अशा वेळेला आता जर आपण पाहिलं तर ऋषभेला गुरु आहे पण त्या ठिकाणी ऋषभेला केतुयुक्त गुरु झालेला आहे.
म्हणजे तो त्या ठिकाणी जो काही गुरु आहे तो कम्फर्टेबल नाही, तर अशा ठिकाणी गुरु ऋषवेला येऊन सुद्धा तो धर्म त्रिकोणातला गुरु दृष्टीने किंवा स्थानामध्ये चांगला फलादेश अपेक्षित करता येणार नाही. मग शनी ग्रह जो आहे तो त्या ठिकाणी भाग्यातून चाललेला आहे. गुरु बुध शुक्र हे शनीचे सम आहेत आणि गुरु सुद्धा त्याच्यातला सम आहे आणि भाग्यस्थान म्हणजे कुंभ राशीचं आहे. तर शनी त्या ठिकाणी परिवर्तन करणार आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जो काही काल निर्णय आहे तर त्याच्यावरती याचं वय काय आहे याला अनुसरून त्याच्या जीवनामध्ये कलाटणी मिळेल असं आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे तिथे असं समजायचं नाही की गुरुच्या राशीमधून किंवा गुरुमधून शनी चाललेला आहे, तसं नाही. तर गुरु बुध शुक्र हे शनीचे ग्रह मित्र आहेत आणि समसुद्धा आहेत. म्हणजे त्या ठिकाणी गोचर हे फेवरेबल आहे. मग त्या ठिकाणी जेव्हा मीन राशीला जेव्हा शनीचं भ्रमण होईल तर तेव्हा सूर्य हा किती अंशाचा आहे त्यावरून तुम्हाला असं कळलं पाहिजे की सूर्य हा 11 अंशाचा आहे. तर जेव्हा शनी स्पर्श 11 अंशाला करेल त्या दरम्यान, आणि आपण भावमध्ये आपण पाहणार आहोत पुढे जाऊन, तर त्या दरम्यान एखादी घटना जातकाच्या जीवनामध्ये होऊ शकते असं आपल्याला सूचित करायला आलं पाहिजे. मग शनीच्या गोचरीचा जो फलादेश आहे त्याला दृष्टी सुद्धा तुम्ही पाहता आली पाहिजे. दृष्टीवरून सुद्धा फलादेश देता येतो. आणि मुळामध्ये जेव्हा जातकाचा जन्म होतो त्यावेळेला त्याचे जे स्थानगत ग्रहांची फळं असतात ती त्याला लहानपणी पण तिथे भोगाव्यास लागतात. आणि जेव्हा तो प्रौढ होतो, युवा होतो, जेव्हा तो नॉलेजमध्ये येतो, ज्ञानी होतो, त्या दरम्यान त्याला चांगल्यापैकी ज्ञान असतं आणि त्याच्यातून घडलेल्या चुका ह्या त्याच्या समोर येऊ शकतात आणि त्यावरती पण दुःख जे आहे ते आपल्याला जातकाला व्यवस्थितपणे सविस्तर सांगता आलं पाहिजे. अशा तऱ्हेची ही कुंडलीचा भाग आहे. आता मिथुन लग्नाचा अधिपती गुरु आहे आणि गुरुची दृष्टी मिथुन लग्नावरती आहे, शनीच्या योगात आहे. आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर बुध लग्नेश हा सुद्धा गुरुयुक्त आहे. म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या गोष्टीबद्दल आपण जेव्हा विवेचन करू, फलादेश करू, त्यावेळेला तुम्हाला असं सांगता आलं पाहिजे की जातकाच्या जीवनामध्ये त्रास कोणापासून होऊ शकेल. तर जातकाचा फेवरेबल प्लॅनेट हा कुठला आहे, तर त्या ठिकाणी रवी शनी. पण रवी आणि शनी यांचा केंद्रयोग आहे, त्याकरता म्हणून त्या ठिकाणी शनीला रवीला जास्ती प्राधान्य मिळणार नाही. तर इट इज कंट्रोल बाय सॅटर्न. कारण का सूर्य ज्या ठिकाणी लग्नात असायला हवा तिथे शनी आलेला आहे. म्हणजे जातकाच्या प्रारंभी जीवनामध्ये निश्चित जातकाला अडचणी येण्याची शक्यता दर्शवली जाईल. आणि त्यातल्या त्यात रवी हा त्याच्या केंद्रयोगात असल्यामुळे तो कोण आहे, तर त्या वेळेला त्या ठिकाणी तो पराक्रमेश आहे. तर त्याच्याबद्दल भावंडांचं जे काही आपण तृतीय स्थानातून काही गोष्टी पाहिल्या जातात तर त्या संदर्भामध्ये जातकाला हानिकारक घटना या होऊ शकतात. अशा तऱ्हेचा फलादेश जो आहे तो त्या ठिकाणी कथन केला जातो. बरं, आता कुंडली काढा. आणखी इथपर्यंत आपण जे काही बोललोय त्याबद्दल कोणाला काही कळलं नसेल तर अवश्य विचारा. काही कळलं नसेल तर विचारा, मग आपण पुढे जाऊ. सर, भावंडांचा कारक जो मंगळ आहे तो व्ययामध्ये केतू सोबत बसला आहे, तर हो. याचे भावंडांशी संबंध चांगले राहणार नाही असं आपण म्हणू शकू? नाही, चांगले राहणार नाहीत. एक तर त्याच्यापासून तो 10वा ग्रह आहे, त्याची त्याच्या स्थानावरची दृष्टी आहे पराक्रम स्थानावरती. आणि जे काही जे फलादेश भावंडा संदर्भात आहे तर तो एक अंगारक योग तयार होतो. त्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये भावंडा संदर्भातील काही आंदोलनं निश्चितच उपस्थित होतील. आणि तो राशीस्वामी सुद्धा आहे. तर जातकाचा जेव्हा राशीस्वामी मंगळ असतो आणि तो जेव्हा पीडित होतो त्यावेळेला जातकाला बऱ्याचशा यातना किंवा विवंचना जे काही दुःख आहेत ती मंगळाला अनुसरून त्या जातकाच्या जीवनामध्ये उत्पन्न होतात. आणि तेव्हा त्याचं दुःख हे मंगळ ग्रहाशी संबंधित तिथे असतं असं त्याला आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ओके सर, आलं लक्षात. थँक्यू. Yes. बोला, आणखी कोणाला काही कळलं नाही? कोणाला विचारायचं तर विचारा, काय हरकत नाही. सर, इथे अर्गलेचा विचार करायचा की नाही? अर्गला आता ह्याच्यामध्ये अर्गला नाही आहे आज. तर अर्गला जेव्हा जेव्हा आज येईल नाही आहे, तर त्या पण तरी करायचा एक का साईडची विचार? अर्गला आहे
हो करायचा, म्हणजे आता हं. तुम्हाला ती सवय ठेवली पाहिजे. एक साईडची हा. अर्गला जी आहे तर ती अष्टमातून 12व्या स्थानामध्ये अर्गला जी आहे त्याच्या क्लच मध्ये आलेले ग्रह जे आहेत ते गुरु बुध. हा. रोय मॅडम. कोण आहे ना? आरोही ना मॅडम. तरी आरोही होती. हा, तर मॅडम इथे अर्ग 12व्या स्थानातली आहे. तर आपण गेल्याला पण एक कुंडली पाहिली होती, त्यावेळेला दोन अर्गल आल्या होत्या धनस्थानात आणि षष्ठ स्थानामध्ये. तर आता इथे जी अर्गल आहे ही शुक्रापासून तयार झालेली आहे आणि ती मंगळापर्यंत तयार झाली. ते जे ग्रह आहेत तर जेव्हा जेव्हा अर्गलेचे नियम लागू होतील तर ते गोचरीच्या अनुसरून त्या ठिकाणी गुरु बुध सूर्य आणि मंगळ आणि चंद्र या संदर्भातील अर्गला तिथे उपस्थित झालेली आहे. ओके सर, थँक्यू. कळलं. कळलं? हो सर, लक्षात आलं. ओके. बर, आता ह्या ठिकाणी जेव्हा आपल्याला पत्रिका बघायची आहे तर पत्रिका जातकाचा जो पिंड आहे तर जातक कुठल्या कार्यामध्ये जाऊ शकतो असं जर आपल्याला विचारलं तर जरी अर्गला एक वेळेला असले तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जे काही उत्पन्न होईल प्रसंग तर तो प्रसंग कुठल्या तऱ्हेचा असेल, भाग्यासंदर्भात असेल, भाग्येश लग्नी आहे आणि मित्राच्या राशीमध्ये आहे पण स्थानबली नाही. जेव्हा जेव्हा शनीचा जेव्हा आपल्याला विचार करायचा असतो तर शनीला कोणती दिशा प्रिय आहे, तर शनीला षष्ठस्थान प्रिय आहे, शनीला दशम स्थान प्रिय आहे, पण 12वं स्थान किंवा प्रथम स्थान हे शनीला योगकारक ठरत नाही. ते काही वेळेला शनीचं ग्रहण जरी तिथे शनी उंचीचा जरी आला तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये काही दुःख निर्माण होऊ शकतात असं आपल्याला सांगायचं आहे. आता त्या मनाने आपण जर बघितलं तर हे जातक आहे हे सरकारी क्षेत्राशी संबंधित जातक आहे. आता मिथुनेचा शनी असल्यावरती तो कोणत्या काळातला असेल जन्म, तर आपण बघितलं तर 74च्या जवळपासचा जन्म होता का बघा. होय सर. 17. हो हो, सर. हो सर. हो. 74चा आहे 74चा सर. म्हणजे आता आपण जर बघितलं तर जातक हा जवळपास किती वर्षाचा होत आलेला आहे, 40 वर्षाचा पुढे गेलेला आहे, 50 50 वर्षाचा पुढे. 50 50 हा, सर 50. 50. 50. बरोबर आहे. म्हणजे आता त्यावेळेला जर आपल्याला बघायचं असेल तर जातक हा 50 वर्षाचा झालेला आहे. तर या 50 वर्षामधल्या घडामोडी जर जातकाच्या आपल्याला कथन करायच्या असतील तर त्यावेळेला तुम्हाला 50 वर्षाचा सारांश जो आहे तो व्यवस्थित करता आला पाहिजे. आता तो करताना आपण विचारात कसं घ्यायचं, तर आज आपण जे काही पहिलं बघा, आपण अगोदर पहिला सूर्य शिकलो, त्याच्यानंतर आपण गुरुच्या बद्दलची माहिती घेतली, आता शनी बद्दलची माहिती घेत आहोत. तर त्या ठिकाणी शनी हा ग्रह आपल्याला केंद्रस्थानी धरून, पकडून नाही धरून, केंद्रस्थानी धरून म्हणजे शनीचं जे काही गोचर असेल त्यावरून जातकाच्या जीवनामध्ये जी काही उलथापालथ होईल किंवा घडामोडी होतील तर त्याला तिथे सपोर्टिंग प्लॅनेट कोणते असतील तर ते त्याला सपोर्ट करतील का. तर त्याला साधा नियम आहे, शनीची गती जी आहे ती तुम्हाला कल्पना आहे की त्या ठिकाणी 2.5 वर्षाचा एका राशीचा जो भाग आहे तर इथे ऑलरेडी 4 अंश शनीने भोगलेले आहेत. म्हणजे 4 महिने मिथुन राशीमध्ये आल्यानंतर जातकाचा जन्म झालेला आहे हे आपल्याला निश्चितच लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 4 अंशाचा शनी आहे तर 4 अंशाच्या ह्याच्यामध्ये जातक हा 4 महिने शनीचे एंटर झाल्यानंतर तिथे जन्म झालेला आहे. आता त्याचं कॅल्क्युलेशन करतेवेळी तुम्ही जर बघितलं तर हे 4 अंशामधून शनी एकदा वक्री होऊन पुन्हा त्या 4 अंशावरती आलेला आहे. त्याचा अर्थ कसा शोधला आपण, तर मिथुन राशीला जेव्हा सूर्य होता त्याची फेरी 9 महिन्यानंतर मीन राशीमध्ये आली, त्याचा ह्याचा जन्म झाला. त्याच्या अगोदर शनी जेव्हा वक्री झाला असेल तर त्याचा जातकाशी संबंध येत नाही. कळलं का. आणि वर्तमान काळामध्ये आपण जर बघितलं तर 4 अंशाचं लग्न, 4 अंशाचा शनी आणि त्या ठिकाणी सूर्य हा दशमात आहे. पण जेव्हा शनीने एंटर केलं असेल तर त्याला जातक जन्माला आला नव्हता. हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं का सांगा. हो सर. हो हा सर. म्हणजे म्हणजे शनी 4 अंशाला रेट्रोग्रेड होऊन आलाय आणि रवी त्याला जाऊन भेटणार आहे.
तर जेव्हा रवी तिथे भेटणार असेल तर त्यावेळेला मिथुन राशीमध्ये सूर्य हा केव्हा येतो, तर त्याचं गणित आपल्याला पाहिजे. साधारणतः सूर्याचं आपण जर भ्रमण बघितलं तर त्या ठिकाणी जून महिन्याच्या 15 तारखेनंतर मिथुन राशीला शनीचं भ्रमण, रवीचं भ्रमण असतं का? बघा तुम्ही, 15 होय जून हो सर. नंतर. 15 जून हो ते सर. 15 जून. हा, म्हणजे ह्याचा जो शनी मूळचा आहे मिथुन राशीतला, बघा परत वाक्य सांगतो, मिथुन राशीतला तो जन्माला यायच्या अगोदर त्या ठिकाणी तिथे जर पाहिलं तुम्ही तर 73 सालच्या वेळेला बघितलं तर शनी केतूची युती त्यावेळेला असेल. कळलं? आणि जेव्हा एखादी पत्रिका तुम्ही पाहता तर गणित शास्त्राप्रमाणे जेव्हा शनी आणि रवीचं अंतर हे केंद्रस्थानामध्ये असतं, याचा अर्थ अगोदर रवीने शनीला त्या ठिकाणी मिथुन राशीमध्ये पदार्पण केल्यानंतर शनी पुढे पुढे येऊन आता मीन राशीमध्ये जन्माच्या वेळेला विराजमान झालेला आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर कोणाकडे जर तिथे कॅल्क्युलेटर किंवा हे असेल एखादा फोन, तर त्या ठिकाणी तुम्ही त्याच वेळेला त्या 73 साली तुम्ही बघा तर त्या ठिकाणी शनी आणि केतूची युती आणि गुरु राहूची युती होती का? आहे का कोणाकडे फोन? हो सर, आहे. त्यात आहे का 10 त्याच्यात? जूनला 10 जूनला शनी आणि केतूची पूर्ण युती आहे आणि राहूची धनु राशीत आहे. राहू Yes. धनु राशीत आहे. आणि तेव्हा रवी सुद्धा त्या ठिकाणी आपण बघितलं तर सूर्ययुक्त केतू आहे का मॅडम? सूर्ययुक्त केतू. शुभ शुभ वृषभ राशीला केतू रवी आहे का? वृषभ राशीला रवी आहे का? 10 जून 1973. हो नाही. सर, तुम्ही आता सांगितलं 15 अंशावरती हो आहे ना हो सर, 10 आहे जूनला. सर, आहे. आहे 25 ना? अंशावरती आहे सर. हो हो. हा, म्हणजे 5 14 दिवसानंतर जूनला तो तो मिथुन राशीत गेलाय. 14 हा जूनला तो मिथुन राशीत गेलाय. म्हणजे आधी वृषभ राशीत होता 14 बरोबर जूनच्या आहे. आधी. मग तुम्हाला जर एखाद्याने प्रश्न केला तर त्यावेळेला तुम्हाला असं बरोबर पाहता आलं पाहिजे. म्हणून मी आता तुम्हाला सुचवलं की ह्याच्या जन्माच्या अगोदर सूर्य मिथुन राशीमध्ये येऊन शनीला तिथे हे करून ओलांडून पुन्हा तो मीन राशीमध्ये आलेला आहे. याचा अर्थ शनी पुढे जाऊन पुन्हा वक्री मागे आलेला आहे. कळलं का? होय सर. बरोबर ना? होय सर. मग ही गती जी आहे हे खगोलशास्त्रामधली गती आपल्याला अशा तऱ्हेने पाहता आली पाहिजे. हा एक अभ्यास आहे. कळलं? बरं, नेक्स्ट आणखी कोणाला काही विचारायचं आहे? आता फलादेश करते वेळी जेव्हा लग्नी शनी आहे तर जातकाचा कल, आता मी तुम्हाला सांगितलं की जातक हा सरकारी क्षेत्राशी कार्यामध्ये संबंधित आहे आणि त्या ठिकाणी त्याने त्यावेळेला BA हे करून नंतर जे काही परीक्षा वगैरे असतात तर शासनामध्ये तो चांगल्यापैकी वाणिज्य खात्यामध्ये नोकरीला आहे. आता वाणिज्य खातं कशामुळे आलं तर मिथुन राशी ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटची राशी आहे. तर त्या ठिकाणी रिकव्हरी करणं, त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की टॅक्सेस वगैरे अशा ज्या काही गोष्टी असतात तर त्याच्यामध्ये तो कार्यरत आहे. आणि शासकीय नियम आपण जे गेल्या वेळेला शिकलो होतो तर शनी हा शासकीयचा कारक आहे. शासन रवी सुद्धा दशमात जन्माच्या वेळेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी शासनामध्ये नोकरी लागली आणि ती कनिष्ठ दर्जाची होती. मग हळूहळू त्याला त्या ठिकाणी प्रमोट झालेलं आहे. कारण का प्रमोशन का मिळालं? कारण का तिथे भाग्यातला गुरु शनीवरती योग करतोय म्हणून त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा अडथळा नाही किंवा लग्नामध्ये असणारा शनी हा कुठल्याही तऱ्हेने दूषित झालेला नाही. आहे का दूषित झालेला? बघा, आहे का? नाही. नाही सर. नाही आहे ना? नाही सर, उलट म्हणजे गुरुची दृष्टीवर. मग तेच गुरुच्या दृष्टीमुळे शनी तिथे सुखरूप आहे. कळलं का? मग तिथे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जे चांगलं त्याला मिळतं त्याला कारण काय असतात? तर त्याला कारण म्हणजे गुरुची लग्नावर दृष्टी आहे, तिथे शनी आहे, तो भाग्येश आहे आणि सोबत लग्नेश सुद्धा आहे. आणि लग्नेश आणि भाग्येश यांचा एकमेकाशी परस्पर अतिशय चांगला योग आहे असं आपल्याला गणित मांडता आलं पाहिजे. म्हणजे व्याख्या अशी आहे. व्हॉट इट?
समजलं? नसेल समजलं तर सांगा. बोला. आलं लक्षात तुम्हाला? लग्नेश भाग्यात गुरुयुक्त, हो दशमेश युक्त. दशम स्थान हे करिअरचं आहे. करिअरचं असल्यामुळे त्या ठिकाणी तो शासन या क्षेत्राशी संबंधित आहे सरकारी संदर्भामध्ये. म्हणून जातकाची पत्रिका पाहते वेळी यदा कदाचित जातकाला नोकरी नसेल तेव्हा जर आपल्याकडे आला असता तर त्याला विचारलं असतं की मी शासन म्हणजे जे काही सरकारी क्षेत्रामध्ये मी प्रयत्न करू का, तर तुम्हाला अशा वेळेला फलादेश असा दिला पाहिजे. कळलं? आता कालची एक घटना सांगतो तुम्हाला मी. मी नाव कोणाचं सांगत नाही, पण त्या ह्याच्यामध्ये एक वोटने एक व्यक्ती जिंकली होती. म्हणजे एक वोटने एक व्यक्ती हरली होती. हे तर नक्की हो सर. बरोबर आहे का? हो सर, हो. हो सर. वाजपेयीचं. मग दळवी साहेबांचे मित्र आहेत ते. तर त्या ह्याच्यामध्ये एक वोटने हरल्यानंतर जे आर्ग्युमेंट करायची शक्ती असते ना माणसाकडे, ती केल्यानंतर जे पोस्टाने आलेली मतं होती ते फोडण्याचा आदेश दिला आणि ती व्यक्ती 48 मताने, हरलेली व्यक्ती 48 मताने खासदारकी जिंकली. हे नशीब असतं. हो सर, पण तो निकाल राखून ठेवलाय ना त्यांनी अजून. नाही 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 नाही, निकाल झाला. प्रमाणपत्र दिलं म्हणजे निकाल झाला. प्रमाणपत्र दिलं म्हणजे निकाल झाला. म्हणजे नशीब एक मी सीट अजून शिकवलं. मोदींना मिळाली. हो मिळाली. पेपरला नाव आहे. कालच डिक्लेअर केलं ते सर. मग ते सांगतोय. मला म्हणायचं काय तुम्हाला की एखाद्या व्यक्तीचं नशीब एका वोटने हरलेली किंवा एका वोटने जिंकलेलीच नशीब बदललं गेलं आणि नंतर शेवटला आठवण आली बाहेर निघता निघता, अरे पोस्टाची मतं आपण फोडलीच नाही आणि त्या पोस्टाच्या मतामध्ये 48 मताने जो हरलेला जातक होता त्याचा विजय झाला. हे नशीब म्हणतात त्याला आणि आपल्याला ते शिकायचं आहे. व्हॉट इट? आलं लक्षात? हो सर. तिथे तुम्हाला असा विचार पण करणं म्हणजे जिथे जेव्हा गुरु बलवान असतो, लग्नेश गुरुयुक्त असतो, केंद्रामध्ये रवी असतो आणि त्या केंद्रातल्या रवीचा जो मनुष्य विजय झाला त्याचा सुद्धा दशमात रवी आहे, लग्न मेष आहे आणि अशा वेळेला मेष लग्न हे किती करारी आहे, फायटर आहे, हे आपल्याला विचार करायचा असतो. Got it? म्हणून प्रत्येक ग्रह हे कसे शक्ती वापरतात, कशी युक्ती वापरतात आणि शासनाशी संबंधित असणार शासनाचा सरकारचा कारक आहे आणि रवी सुद्धा शासन आणि सरकार याच्याशी संबंधित आहे. म्हणून ही पत्रिका सुद्धा अशाच परिस्थितीची आहे आणि त्याने गुरु भाग्यात असल्यामुळे जिथे जो काही नोकरी मिळाली त्याच्यानंतर तो अतिशय चांगल्यापैकी परीक्षा देऊन पुढे पुढे जाऊन आता चांगल्यापैकी अधिकारी पदावरती जिथे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे तिथे तो महसूल खात्यामध्ये कार्यरत आहे. इथपर्यंत पत्रिका कळली. आता निगेटिव्ह पॉइंट जे आहे ते निगेटिव्ह पॉइंट काय आहे तर मंगळ केतुयुक्त आहे, तो त्याचा राशी स्वामी आहे. मंगळ हा कष्टकरी आहे. त्या ठिकाणी मंगळ हा माणसाच्या जीवनामध्ये चंद्राच म्हणजे ज्याला आपण म्हणतो राशीचा अधिपती म्हणजे जे मन असतं आपलं त्याचा अधिपती हा कसा आहे तर तो पीडित आहे. म्हणून काही दुःख जी आहेत ती त्या जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित झालेली आहेत. कळलं? तर तुम्हाला ते उत्तर शोधता आलं पाहिजे. अतिशय नाजूक बारीक तऱ्हेने तुम्ही अंदाज घेऊन पत्रिका कथन करा, हा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. नसेल लक्षात आलं तर पुन्हा विचारा, असं नुसतं हा म्हणू नका. आतापर्यंत लक्षात आलंय का सगळ्यांना व्यवस्थित? हो सर. पत्रिकेमध्ये हो सर. अनेक अंदाज असतात, अनेक गोष्टी असतात, अनेक गोष्टीतून आपल्याला जावं लागतं. फक्त ग्रह मंगळ पीडित आहे किंवा राहू वृश्चिकेला आहे तर राहू वृश्चिकेला बाधित आहे एवढं नक्कीच आहे आणि वृषभेला केतू सुद्धा बाधित आहे. मग अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये जी काही दुःख येतील तर ती राहू जिथे असतो त्या राशीचा अधिपती इट इज कंट्रोल बाय नॉर्थ नोड म्हणजे राहू.
ते राहूच्या अखत्यारीत ती रास आहे. चंद्र हा मेषेच आहे, ही सुद्धा रास मंगळाची आहे. म्हणून कधी कधी फलादेश देते वेळी तुम्हाला भान ठेवलं पाहिजे की जातकाचा राहू हा कोणत्या राशीत आहे, तो त्या राशीचा पूर्णपणे कंट्रोलर आहे. हे वाक्य लिहून ठेवणे व्यवस्थित. नसेल कळलं तर पुन्हा पुन्हा विचारणे, कारण सगळ्यांना ताबडतोब नमस्कार कळत. सर. नमस्ते, बोला. सर, जर हा मंगळ केतुयुक्त नसता आणि समजा तो मेषेचा असता, तर मग काय घडलं असतं? बघा, आता प्रत्येक राशीला, प्रत्येक ग्रहाला आपली रास आवडते. आपण सूर्य सिद्धांतामध्ये काय शिकलो आहोत मॅडम, की मंगळ हा चंद्राच्या मधून जन्माला आलेला आहे. कुठून? मेष रास. हा पर्टिक्युलर मेष रास हो. ही चंद्रापासून जन्माला आलेली आहे. त्याचा अधिपती पण मंगळ आहे, आणि तो जर चंद्र मंगळाची युती असती तर त्या ठिकाणी ज्या घटना घडतील त्या अतिशय चांगल्या असतील किंवा यशकारक असतील. कशामुळे? तर तो चंद्राच्या राशीतला मंगळ आहे. म्हणजे चंद्राच्या पासून मेष राशीचा जन्म झाला, हे आपण अगदी सुरुवातीला आपण शिकलो होतो माहिती ना, सूर्य हो सिद्धांतामध्ये. हो हा, हो सर. मग त्या ठिकाणी मंगळ चंद्राची युती असतं, तर एक्सेस धाडस ज्याला आपण म्हणतो, अतिरिक्त धाडस, आणि त्या धाडसामध्ये सुद्धा मनुष्य विजयी होऊ शकतो. पण इथे मंगळ केतुयुक्त आहे, म्हणून काही जे प्रश्न जे आहेत जीवनातील ते असे काही मी सांगू शकत नाही तुम्हाला, सुचवू शकत नाही. तर तिथे भावंडांचं दुःख आहे, आणि स्वतःच पण दुःख आहे. तेच विचारू. हो. आता धन्यवाद गुरुच्या सर. दोन्ही राशी केंद्रामध्ये आहेत आणि गुरु कोणामध्ये आहे, हा. तर याला लाईफ पार्टनर कडून चांगला सपोर्ट आहे असं म्हणता येईल. हो, बघा, आता सप्तमेश भाग्यात आहे, लग्नेश हा. सप्तमेश एकत्र आहेत, भाग्यस्थानामध्ये आहेत, हो. त्रिकोणात म्हणजे आहेत. त्रिकोणात आहे तेच. मग तो सपोर्ट मिळणार. आणि आता कसं आहे मॅडम, की बघा तुम्ही, जे लोक सरकारी क्षेत्राशी संबंधित असतात तर त्यांच्या कुटुंबामध्ये निश्चितच आपला जोडीदार हा प्रभावशाली आणि आनंदित असतो. हो. जर यदा कदाचित कुयोग झाले असते तर त्या ठिकाणी मंगळाची सप्तम स्थानावरती दृष्टी आहे, पण ती केतू युक्त आहे. त्याच्यामुळे जे काही आजारपण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हो. जीवनामध्ये घडलेल्या आहेत. जोडीदाराबद्दल. हो. 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 तर असंही आपल्याला हे बघितलं पाहिजे. दृष्टीला आधार आहे, दृष्टी निराधार नाही, दृष्टी योग्य हो. आहे. गुरुची दृष्टी पंचमावर आहे, गुरुची पराक्रमावर दृष्टी आहे. तिथे मंगळ सुद्धा पाहतोय. म्हणजे जेव्हा जेव्हा जे जे ग्रह ज्या ज्या स्थानावरती दृष्टीने पाहतात तिथला सुद्धा अनुभव किंवा तिथला सुद्धा फलादेश जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित उत्पन्न होतो. हे तर सगळं हा कॅल्क्युलेशन. हो, बोला, कळलं सर. बोला, गुरु बोला, हा जोगळेकर. हा, गुरु हा शतधारका 2 मध्ये आहे सर. म्हणजे तो खराब झालाय. कसं आहे जोगळेकर साहेब, आपल्याला असंच नेहमी सुचवलेलं आहे की राहूचं नक्षत्र म्हणजे खराब. कळलं का? जरा वैयक्तिक आवाज बंद करा प्लीज. प्लीज वैयक्तिक ऑल म्यूट करा. जुगलेकरांच्या घरामधून येतो आवाज सर. अच्छा. असं आहे की ज्या वेळेला एखादी पत्रिका दूषित होते तर तुम्ही असं म्हणायचं तुम्हाला की शततारका नक्षत्रातला गुरु आहे तर तो त्याला त्रास देईल का. हा नक्षत्र सायन्स जे आहे त्याच्यावरती फलादेश अवलंबून आहे. आणि शततारका नक्षत्र वाईटच आहे आणि ते राहूच आहे असं हे आपल्याला सुचवलेलं आहे किंवा शिकवलेलं आहे. दॅट इज कम्प्लिटली रॉंग. त्याच्यामध्ये शततारका नक्षत्राचा आरंभ जो आहे तो त्या ठिकाणी बघितला आपण तर धनु नवमाशाशी आहे. त्याच्यामध्ये एक भयांश येतो. मग तुम्हाला हे 2 आहे शतधारका. हा मग त्या ठिकाणी पापावसात आहे. मकर नवमाश आहे, बापांश आहे, मकर नवमाश आहे. पापावसात म्हणजे आहे. तो निचेचा झाला. नीचेच झालं. निश्चित झाला. मग कधी कधी हलकं काम करावं लागतं माणसाला, चुकीचं काम करावं लागतं. हा नवमाशाशी फलादेश आहे. हा, आजचा आपला फलादेश आहे तो नवमाशीच्या संबंधात नाहीये. सूर्य नाहीये. सिद्धांतामध्ये नवमाशाचा विचार केलेला नाही, नक्षत्राचा सुद्धा विचार केलेला नाही. फक्त राशी जी आपण सुरुवातीला शिकलो त्या आधारावरती त्याचा फलादेश अवलंबून आहे.
आणि असा फलादेश करायला गेलं तर तुम्ही मग षोडश वर्गामध्ये पण करू शकता, नाही असं नाही. पण षोडश वर्गामध्ये जे कविदांश कुंडली जी आहे तर ती गोचरसाठी जास्तीत जास्त तिचा वापर करावा, हे ऑलरेडी मी सांगितलंय. हळदणकर मॅडमनी त्याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. ओके सर. ओके, बर. आता इथपर्यंत तुम्हाला कळलं सप्तमी भाग. दुसरी गोष्ट की गोचरीने जर जातकाला काही प्रश्न उपस्थित होणार असतील तर त्याचं वय आपल्याला काढायचं आहे आणि ते शनी आणि गुरुवरती वय निश्चित करायचं आहे. तर तुम्ही पहा, आता जातकाचा शनी जो आहे तो त्या ठिकाणी वयाच्या 50व्या वर्षी, 51व्या वर्षी, समजा 50व्या वर्षी, तर त्या ठिकाणी जर तो विराजमान असेल तर त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतील. मग आपल्याला अचूकतेकडे जायचं आहे. अचूकतेकडे जाताना तुम्हाला भावमध्य हा जो आहे त्याचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. भावमध्ये काय आहे बघा, नवम स्थानाचा. तुमच्याकडे आहे ना पत्रिका, दिले की नाही तुम्हाला? हो सर. नवम स्थानाचा मकर 28 अंश. हा, मग 28 अंश जर नवम स्थानाचा आहे म्हणजे तिथे मॅडम भाव लुप्त झालाय. 28 अंश आल्यामुळे एखादा भाव लुप्त झालाय का बघा? हो सर, हो सर. रिपीट लुप्त झालाय ना झाला. तो. हो हा, हो म्हणजे हो 28 अंशाचा जेव्हा भाव असेल तर त्यावेळेला तो लुप्त झालेला आहे ना. मग त्या ठिकाणी तुम्हाला बघितलं तर मकर राशी ही रिपीट झालेली आहे का? हो सर. मकर हो राशी सर. रिपीट झाली. हा, मग त्याला दोन कारण आहेत. मग मकर राशी जर रिपीट झाली आहे तर त्याच्या समोरची जी कर्क रास आहे ती सुद्धा दोनदा रिपीट झालेली असणार. हो आहे. होय सर. दोनदा रिपीट झाली आहे ती पण. कर्क रास. आणि हो. त्याच्यामध्ये वृषभ रास सुद्धा रिपीट झालेली आहे का बघा? ऋषभ नाही सर रिपीट झाली. मेष मेष झाली. मेष लुप्त झालीये. हा, लुप्त वृषभ झाले ना. झाली आहे सर रिपीट. हो लुप्त झालीये मेष रास. मग वृषभ वृषभ रिपीट होणार. वृषभ झाली आहे रिपीट. हा, मग अशा वेळेला तुम्हाला वृषभ नाही रिपीट झाली मॅडम. वृषभ 12वा नाही भाव आहे repeat झाले. फक्त वृषभ. अरे भाऊ मकर आणि वृषभ आहे. दोनच वृषभ रिपीट आहे ना. झाल्यात राशी. हम्म. बरं, ठीक आहे मॅडम. आता ऐका, पहिली गोष्ट म्हणजे या रिपीट झालेल्या आहेत याचा अर्थ रवीच्या मागच्या बाजूची रास जी आहे ती लुप्त झालेली आहे, कुंभ. आणि रवीच्या तिथून जर आपण बघितलं तर कर्क रास जी आहे ती सुद्धा लुप्त झालेली आहे, म्हणजे रिपीट झालेली आहे. समजलं की नाही? म्हणजे जिथे लुप्त झालेली रास आहे ती सिंह आहे का आणि कुंभ आहे का? एक रास जेव्हा रिपीट होते त्यावेळेला दुसरी रास लुप्त होते. सर म्हणजे मेष आणि तूळ ही लुप्त तूळ. झालेली आहे. हा, हेच काय की कुठेतरी राशी लुप्त झालेली आहे ना. मग जिथे आपण बघितलं जर रिपीट जर रास मकर होत असेल तर कुंभ रास कशी रिपीट होईल? नाही होणार. कुंभ रास तिथे तर उपलब्ध आहे का? जन्मकुंडलीमध्ये रिपीट झालं बघायचं का गोचरीचं? नाही, जन्मकुंडली. जन्मकुंडलीमध्ये मेष जन्मकुंडलीचा आणि भाव तूळ. साधारण तर मेष आणि मग तूळ लुप्त जन्मकुंड झाले आणि कर्क आणि मकर रिपीट झाली सर. मला तेच म्हणायचं सर आहे की चुकीचं सांगताय. जन्मकुंडलीमध्ये मिथुन रास डबल आली आहे आणि धनुरास रिपीट झालेली आहे जन्मकुंडलीत. एक 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 मिनिट ती ना बघा. चार भावारंभाला आणि भाव मध्याचं आता मध्ये सांगितलं ना आपण कुलकर्णी मॅडमने, ते बरोबर आहे. भाव मध्याचं सांगितलंय. मेष आणि तूळ लुप्त झाली. माने साहेब, आपण भाव मध्य पाहतोय, भाव आरंभ नाही. भाव येस सर, येस मध्यच सर. कळलं का? आपण भाव मध्य पाहतोय, भाव आरंभ नाही. मग आता फलादेश देते वेळी तुम्हाला एखादा ग्रह जर तिथे जात असेल, त्या पर्टिक्युलर भावाला स्पर्श करत असेल तर मकर रास जेव्हा रिपीट झाले तर त्यावेळेला तिथे 2 वेळेला एखादा ग्रह तिथे स्पर्श करेल. मग तुम्हाला अष्टम स्थान पण पाहिलं पाहिजे आणि भाग्यस्थान पण पाहिलं पाहिजे. तर अष्टम स्थानाचा स्पष्ट भाव काय आहे हा बघितला पाहिजे. आणि तसाच धनस्थानाचा पण भाव काय आहे कर्क राशीचा आणि भाव मध्य काय येतो, तो 2 येतो बघा तिथे. आहे का 2? मला एक अंश 21 कला येतात सर. असं आहे मॅडम. बघा, ज्या वेळेला आपण बघितलं तर भाव कुठला आहे तो
तर भाग्यस्थान येतो की नाही, 2805 बरोबर आहे की नाही. आणि अष्टम हो सर. भाव जो आहे तो 01 म्हणजे 27 अंशाचा तो टॉलरन्स आहे, हो सर. नाही का. मग जातकाचा फलादेश कसा द्यायचा, ज्या वेळेला अष्टमातून जेव्हा मकर राशीमध्ये एखादा ग्रह येईल आणि तो 1 अंशावरती जेव्हा भावमध्येला असेल तेव्हा त्याला स्पर्श झाल्यावरती फलादेश मिळेल. आणि दुसरा फलादेश भाग्यातून जाताना 28 अंशाला त्याच राशीमध्ये जेव्हा ग्रह असेल तेव्हा त्याला फलादेश प्राप्त होईल. व्हॉट इट. हो सर. होय हो. सर. होय सर. इट इज सिमिलर इन सेकंड हाऊस अँड थर्ड हाऊस. अंश आणि 28 अंश. 28 अंश हे आश्लेषा नक्षत्र आहे आणि 1 अंश हे पुनर्वसू नक्षत्र आहे. हो बघा, सर. होय आहे सर. ना. दोन्ही हो सर. अंशावरती हो जेव्हा हो बरोबर ग्रह आहे. स्पर्श करेल त्यावेळेला तो फळं देईल सर. येस. मग तुम्हाला जेव्हा जातकाला सांगायचं असेल तर तेव्हा मकर राशी आणि कर्क राशी गृहीत धरून गोचरीचा फलादेश सांगते. त्या भावामध्ये ग्रह नसेल किंवा ग्रह असेल तर त्याचं अंतर किती असेल, त्या ग्रहाचं अंतर. आता इथे बघा, परत तुम्हाला सांगतो, त्या ग्रहाचं अंतर कुंभ राशीतलं आहे, मकर राशीतला शुक्राचं अंतर आहे. मकर राशी शुक्र आहे ना. हो सर. मकर राशीत शुक्र आहे, बरोबर आहे. हा, मग 1 अंशाला जेव्हा एखादा ग्रह स्पर्श करेल तर शुक्र किती अंशाचा आहे. शुक्र 25 अंशाचा आहे. हा, अंशाचा. मग मकर राशीमध्ये 25 अंशावरती ग्रह जाईल, तो सुद्धा इफेक्टेड असेल. आणि 28 अंशाला जेव्हा जाईल त्यावेळेला तिथे भाग्यस्थान इफेक्टेड असेल. कळलं. हो सर. हो. हा, हो सर, कळलं. म्हणून भाव जेव्हा मध्य आपण पकडतो त्यावेळेला तुम्हाला जर तिथे ग्रह असेल, मग आता जेव्हा तुम्हाला ग्रहाचा फलादेश द्यायचा असेल तर कुंभ राशीत असणारे ग्रह हे 2 आहेत. तिथे रास मकर आहे पण ग्रह शनी आणि गुरु आणि बुध हे 2 ग्रह कुंभ राशीत आहेत. त्याचा सुद्धा फलादेश आपल्याला न चुकता देता आला पाहिजे. माने साहेब, यू गॉट इट. सर, येस सर. येस सर. हा, बोला. माने साहेबांची ओळख करून देतो. माने साहेब आहेत ना, केपी उत्तम शिक्षक आहेत आणि त्यांचे नाशिकला क्लासेस चालू आहेत. आणि आता शास्त्रीय परीक्षेचं ते अतिशय ऍडव्हान्स फलादेश शिकवतात. आणि सरकारी क्षेत्रामध्ये आता रिटायर झालेले आहेत, चांगल्या पदावर राहून. माने साहेबांची ओळख करून दिली तुम्हाला. माने साहेब, धन्यवाद. येस सर. येस सर. धन्यवाद सर. नमस्कार सर. बरं, आता तुम्हाला लक्षात आलं, इथे गुरुला पण फलादेश आहे, शनीला बुधाला सुद्धा फलादेश आहे, मकर राशीला पण आहे, पण तो 1 अंशावरचा आहे आणि 28 अंशाचा आहे. धनस्थानामध्ये 1 अंशाचा कर्केला फलादेश आहे आणि सेम कर्क राशीमध्ये आश्लेषा नक्षत्राचं 4थ चरण हे 28 अंशाचं आहे. तिथे सुद्धा फलादेश आहे, पण तिथे ग्रह नाही. तिथे ग्रह आहे का कर्क राशीला? बघा, नाही सर. कर्केला पण नाही आणि सिंहला पण नाहीये. मग फक्त भावमध्याचा फलादेश मिळेल आणि Yes. गोचर ग्रह जे येतील गोचरीने त्याचा एक. त्याचा इफेक्ट. हो. म्हणून तिथे पत्रिका वाचन करते वेळी जेव्हा तुम्हाला फलित कथन करायचं असतं तर फलितामध्ये 2 पार्ट आहेत. एक स्थानगत ग्रहांची फळं आणि दुसरं गोचरीच्या ग्रहांची फळं, असा 2 प्रभाग त्याच्यामध्ये आहेत. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर, मला एक विचारायचं आहे. बोला. आता आपण म्हणालात की मकर राशीचे भाव, मकर राशी ही रिपीट झालीये, त्याचे भावमध्य 1.21 आणि 28.5. जेव्हा मकरेमध्ये एखादा ग्रह येईल तेव्हा पहिल्यांदा तो 1.5 ला जेव्हा स्पर्श करेल तेव्हा तो परिणाम देईल. येस, येस. आणि तो अष्टम स्थानाचा म्हणजे मकरेचाच परिणाम असेल. पण तोच ग्रह जेव्हा पुढे जाईल तेव्हा तुम्ही बरोबर. म्हणालात की 25 अंश शुक्र. शुक्र आहे. मग Yes. तो भाग्याचा हे देईल का? हो, त्याला सुद्धा इफेक्ट होईल. त्याला सुद्धा त्या ठिकाणी इफेक्ट होणारच. भाग्यस्थानाला
काय नाही म्हणतात? नाही मागचं अष्टम स्थानामध्ये आहे. पंचम हा अष्टम अष्टम स्थानात. स्थानामध्ये आहे. हा. अष्टम स्थानामध्ये पंचम ग्रह. आणि व्ययश आहे ना. पंचमे शनी व्ययश आहे शुक्र. कसं आहे ना, एक मिनिट एक मिनिट, तो त्या राशीचा स्वामी आहे तसं नाहीये. इथे भाग असा आहे की त्या पर्टिक्युलर ग्रहाला ओव्हरलॅपिंग जेव्हा एखादा ग्रह करेल, मग तो हा. मंगळ करेल, शनी करेल, राहू करेल. तर राहू जेव्हा रेट्रोगेट येतो त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी तो कुंभेतून मकरायला येईल. तर 25 अंशावरून म्हणजे तो 0, 29, 27, 28, 26, 25 असा करून येणार. कळलं? होय होय होय. हो हा. सर. मग तो राहू तिथून येणार आहे, तो कुंभेतून येईल आणि इत्यादी ग्रह जे आहेत ते धनुतून पुढे मकरायला जातील. पण मकर राशीमध्ये इथे भाव आरंभ 1 अंशाचा आहे, भाव मध्य भाव मध्य 1 अंशाचा आहे. दुसरा जो आहे तो रिपीट झालाय, तो 28 अंशाला झालेला आहे आणि इन बिटवीन 25 डिग्रीला शुक्र आहे. मग बरोबर आहे. इफेक्ट गोज टू हुम? इफेक्ट गोज टू हुम? 8th हाऊस आणि शुक्र. आता मग पुढे जाऊन जर तुम्हाला बघायचं असेल तर शुक्र हा कुठल्या राशीचा स्वामी आहे, तर तो 12व्या स्थानाचा अधिपती आहे आणि पंचम स्थानाचा पण अधिपती आहे. त्याकरता जातकाच्या जीवनामध्ये एखादं दुःख जर निर्माण झालं तर रिलेटेड विनस 5th हाऊस अँड 12th हाऊस या दोघांचाही समाचार तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात? होय सर. बरोबर. हो सर कळलं. हे कॉम्प्लिकेटेड आहे पण शिकणं गरजेचं आहे. नाहीतर मग ते बस नुसतं असंच वडापाव करू नका, चांगल्यापैकी शिकायला पाहिजे. दिव्यशास्त्र आहे. म्हणून तिथे तुम्हाला मकर राशीचा म्हणून भावमध्य फार महत्वाचा आहे आणि प्रत्येक भावमध्य जो आहे तो अत्यंत गरजेचा आहे. जसं आपण कर्क राशी पाहिली तर तिथे सुद्धा 2 भावमध्य येतात. एक अंशावरती एक 28 अंशावर, पण तिथे ग्रह नाही, मग तिथे इफेक्ट नाही. कळलं? हो. बरं, कुंभ राशी ही लुप्त झालेली आहे, तिला रिपीट नाही, पण तिथे जे ग्रह आहेत ते किती किती अंशावरती आहेत त्याच्यावरती त्याचा इफेक्ट आहे. आणि पुढे जाऊन जेव्हा आपण बघितलं तर लग्न 4 अंशावरती आहे. एखादा ग्रह, पण शनी असो किंवा इत्यादी ग्रह असो, तो 4 अंशाला जेव्हा स्ट्रोक करेल तर तो त्या लग्नाला सुद्धा पीडित करेल. जर तो पापग्रह असेल तर. जर तो शुभग्रह असेल तर तो 4 अंशाला स्ट्रोक करेल, त्यावेळेला तिथे शुभ घटना घडवेल. हा भाग आहे. मग शुभ ग्रहाचा आणि पापग्रहाचा फलादेश देतेवेळी तुम्हाला प्लॅनेटची कॅटेगरी ही माहिती असणं गरजेचं आहे. कळलं? आणि लग्न हे जे आहे हे नक्षत्राच्या वरती 4 अंशाचं आहे, तर त्या ठिकाणी 4 अंशाला नक्षत्र हे द्विपाद आहे. म्हणजे मृगशीर्ष नक्षत्राच्या याच्यामध्ये आपल्याला वृश्चिक नवमास त्या ठिकाणी येतो. नवमास वृश्चिक आहे का बघा, 4 अंशाला 3 अंश 20 कलेला वृश्चिक नवमास येतो. हो सर रुचिकच आहे. बरोबर आहे ना? मग जातकाला कथन करते वेळी पापग्रह आहे का शुभग्रह आहे त्याच्यावरती फलित निश्चित करायचं असतं, असा नियम आहे. कळलं का? बी प्रॉपर. हो सर, खूप डीप आहे पण आहे. नाही डीप तर आता काय, मग आपण हो ना. शिकायचं काय मॅडम? तेच तर. आलं तर लक्षात? शिकायचं काय? हा, आलं लक्षात. म्हणजे पण तिथे इतकं आपल्याला डीप एखाद जावं लागेल म्हणजे फलादेश देताना. आता बघा चांगला फलादेश द्यायचा आहे, घटनाक्रम हो सांगायचा आहे आणि एखादी गोष्ट, आता साधी गोष्ट आहे बघा, मोदी जर आले निवडून, त्यांना हिंमत आहे, त्यांची कपॅसिटी आहे, मूळ कुंडली चांगली आहे, पण वृश्चिक राशीला आता शनीच्या अखत्यारीतली आहे. कारण का शनीवरती दृष्टी आहे, शनीची दृष्टी आहे तिथे. म्हणजे त्या ठिकाणी दृष्टी आहे. कुंभेचा शनी आहे ना, तर कुंभेचा शनी आहे तो चतुर्थात आहे केंद्रामध्ये. तर त्या ठिकाणी 10वी दृष्टी आहे, तर तिथे गडबड होणार. किती झालं, लोक होणार. बोलले 400 पार, हे 370, 380, पण शेवटी तिथे एखाद्या व्यक्तीला त्याच्यापासून उपद्रव तयार झाला तेच. नाही का? असं आहे. आणि आपण सर्वांनी मोदीजींना पाहूनच तिथे आपण फलादेश दिलेला आहे, म्हणजे जे काही वोटिंग केलंय. हो सर, बरोबर आहे ना.
म्हणून एखाद्या जातकाची पत्रिका तपासतेवेळी तुम्हाला हा संदर्भ घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यावरती रास बलवान आहे, ग्रह बलवान आहेत. पुढे जाऊन मी तुम्हाला 100% सांगतो की एक तर ते बाहेरून लोकांना कलेक्ट करून आणते, काही ना काहीतरी हे करते. जुगाड. पक्ष मोठा करायचा. हा, जुगाड आहे. पक्ष मोठा करायचा आहे, देश वाचवायचा आहे, तर त्यांना ते काम करणं गरजेचं आहे आणि ते देशासाठीच करत आहेत. हो ना. बाकी लोक काय ना काय कॉमेंट करते, दॅट इज रॉंग. ठीक आहे. कालपासून तर नुसता पूर आला आहे. बरं, पुढे सर मी विचारू का? बघा. हा, विचारा. सर शनी जेव्हा वृश्चिकेतून जात होता आणि त्याचबरोबर तो षष्ठ स्थानामध्ये राहूवरनं जात असताना आता सुद्धा म्हणजे वयाच्या 40 मध्ये ह्या जातकाच्या बाबतीत काही हेल्थ रिलेटेड किंवा कामाच्या संदर्भात काही घटना घडली का? हा, याच्यामध्ये असं झालं मॅडम की त्यावेळेला वृश्चिकेला जेव्हा शनी महाराजांचं भ्रमण होतं, हे साधारणतः आपण जर बघितलं तर 2012च्या दरम्यानचं भ्रमण आहे. कळलं का? म्हणजे आपण जर कॅल्क्युलेट केलं तर आता 10 वर्ष मागे जायचं आहे. म्हणजे 2013-14 10 वर्ष मागे जायचं. तर आता कुंभेला आहे ना. हो सर. शनी महाराज कुंभेला मी 10 वर्ष मागे जायचं. मग 10 वर्ष मागे जाताना जातकाच्या नोकरीमध्ये स्वेच्छा निवृत्ती वगैरे घेण्याचा बंधन आणि त्याच्यावरती प्रेशर आलं. आणि ते षष्ठ स्थान रिलेटेड जॉब. कळलं? तुमचा प्रश्न जो आहे, तुमची कल्पना जी आहे ती बरोबर आहे की त्याच्यामध्ये असा प्रश्न रिलेटेड 6th हाऊस निर्माण झाला होता. आणि सर तिथे स्वेच्छानिवृत्ती हा, यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली नाही. आता कसं असतं, काही वेळेला गाईडलाईन जी असतं ना मॅडम, तसं स्वेच्छानिवृत्तीपेक्षा दीर्घकाळ सुट्टीवरती जाणं परवडेल. आणि असं बऱ्याच लोकांना दीर्घकाळ सुट्टीवरती पाठवलं जातं. शासनाचा नियम आहे, सरकारचा नियम आहे. आता रेल्वेला जो अपघात झाला, बोर्ड पडला, तर त्यांना सुद्धा सक्तीच्या रजेवरती पाठवलेलं आहे. आता ती सक्तीची रजा कधी संपेल ती त्यांना माहिती. बरोबर आहे. तसं इथे या मॅडम ज्या म्हणाल्या त्याप्रमाणे सक्तीच्या रजेवरती जाण्याचा प्रसंग झाला. कारण का की तिथे वृश्चिक, शनी आणि राहू या तिघांची बेरीज करून तुम्हाला घटना ठरवली पाहिजे आणि घटना अशी घडली हे सत्य आहे. तुम्हाला रिप्लाय देता आला पाहिजे. बरोबर. आणि सर राहू असल्यामुळे तो प्रेशर आला असेल ना सर त्यांच्यावर. आणि शिवाय त्याचा स्वामी मंगळ पण बिघडलाय. हो, अंडरप्रेडिक्टेबल काहीतरी घडामोडी घडल्या आणि तिथे प्रॉब्लेम तयार झाले, क्रिएट झाले. इट इज राईट व्हॉट यू आर सेइंग, इट इज परफेक्ट. बरं, मुके भाऊ तुमचा क्लास आहे का? तर हा, बोला. मकर राशीत ग्रह नाही आहेत आणि आहे ना ह्या मकर राशी. भाग्यस्थानात एक मिनिट, मकर राशीत ग्रह आहे मॅडम, शुक्र आहे ना. शुक्र आहे. म्हणून मग 28 अंशावर शुक्राचा फलादेश आपण दिला आहे ना. 28 अंशावरती भाव मध्याचा फलादेश दिलाय मॅडम. हो, भाव मध्याचा. आणि 25 म्हणूनच शुक्र आला आहे ना. शुक्र तसं नाही. शुक्र ओरिजिनली जेव्हा जातक जन्माला आला तेव्हा शुक्र 25 अंशावरती प्ले करतच होता. हो, बरोबर. कळलं का? पण 28 अंशाला भाव तयार झाला. तर भाव तयार करते वेळी तुम्हाला मॅथमॅटिक्स थोडंसं वापरलं पाहिजे की त्याच्यावरती भाव साधन आहे. त्या आता हल्ली हाताने पत्रिका कोण बनवतो मला काही कळत नाही. कम्प्लिटली हा पोर्शनच काढून टाकला पाहिजे. डोकं खराब होतं. माने साहेब, तुमचं म्हणणं काय? गणित हाताने करावं आता? नाही सर, कॉम्प्युटरवरच करायला पाहिजे. हाताने गणित करून टाइमपास काम करणं, फलादेश कमी करणं हाच भाग आहे, असं माझं मत आहे वैयक्तिक. वेस्ट ऑफ टाइम सगळ्या गोष्टी. सर तुम्ही ऍब्सोल्युटली राईट आहात. थँक्यू. माझे 5 वर्ष गेलेत तसे आणि त्याच्यानंतरचे पण खूप वर्ष गेलेत तसे. नाही, नॉलेज असणं बेटा पक्क आहे, गरज आहे. आता मी पण तुम्हाला जे काही चर्चा करतो
त्याचा जे मागील भाग आहे तो नॉलेज आहे, पण तिथे तिथे तर सिस्टम आता तुम्हाला तिथे शिकवली काय पाहिजे. झालंय, आता तिथे काय झालंय, पूर्ण शिकून नंतर गणित शिकायला येतात. म्हणजे अच्छा, पूर्ण ठीक आहे. शिकतात नंतर गणित, उलट झालंय तिकडे सगळं. गणित येत नाही अच्छा, तर लास्टला आता आपण गणित शिकायला येऊया, म्हणजे अजून सटीकता येणार. म्हणजे आमच्यासारखं टाइम वेस्ट होत नाही, आता हुशार झाली. पण बेटा आता असं आहे की तुला गणित शिकण्यापेक्षा फलितावरती जास्तीत जास्त जोर दिला तर आणखी चांगलं होईल ना. सर मी तेच म्हणते ना, तुम्ही जे म्हणताय त्याला मी सपोर्टच करते, की मी माझ्या टाइम वेस्ट केलेला आहे, आता मी फलितच करते सर. गुड. बरं, आता इथपर्यंत भूमिका कळली का तुम्हाला? तुम्हाला कळली नाही का? सांगा. सर एक प्रश्न आहे मला. बोला. 1 डिग्री 21 मिनिट्स येस. कर्क, वृश्चिक, मकर, वृषभ. सर हा ऍक्टिव्ह डिग्री आहे ना, इथे प्रत्येक प्लॅनेट आला तर टच येस. करणार तर त्रास हो देणार, हो, तसंच ना सर. तो जेव्हा नाही 28 आता डिग्री कर्क. त्रास देणारे. सर ऐका ना, हा बेटा. 28 डिग्री कर्क, 28 डिग्री कन्या, 28 डिग्री मकर आणि 28 डिग्री मीन, हे सुद्धा सर ऍक्टिव्ह झाले ना. नाही आता बाळा असं आहे, ऐक बघा, तिथून जेव्हा ग्रह प्ले करेल वर्तमानातला किंवा गोचरीतला, त्यावेळेला ते स्थान ऍक्टिव्ह होईल. मग ते पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, इट्स डिपेंड अपॉन द प्लॅनेट पोझिशन. प्लॅनेट काय सांगतो. हा बरोबर आहे ना. आता सर तुम्ही सांगितलं ना, गोचर ग्रह रिझल्ट देणार शुभाशुभ, बरोबर. Yes. तर इथे चार चार जे आहेत, 1 2 3 1 2 3 4 5 6 सर 8 पॉइंट आहेत ना, 8 हाऊस ऍक्टिव्ह झाले ना. म्हणजे एखादा ग्रह कनेक्ट झाला 1 डिग्रीच्या जवळपास, मग तो सूर्य असो, गुरु असो किंवा इत्यादी ग्रह असो, तर हे 8 हाऊस ऍट अ टाइम कनेक्ट होतील ना सर. आणि ती नाही पर्टिक्युलर डिग्री. नाही 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 नाही, 1 मिनिट 1 मग मिनिट. सर असं आहे बेटा की त्या ठिकाणी चारच हाऊस ऍक्टिव्हेट होतात ना सर. 8 नाही होत ग्रहाचा ऍक्टिव्हेट, 4च होतात. नाही नाही ऐका, मॅडम, टोटल कसं आहे 1 मॅडम. डिग्रीचे 4 हाऊस आहेत आणि 28 डिग्रीचे 4 हाऊस आहेत. तर कुठलाही प्लॅनेट 1 डिग्रीवरती गेला तर 4 हाऊस ऍक्टिव्ह पण करेल, 28 डिग्रीवरती गेला तर 4 हाऊस. पण ते ना हा डिग्री सर ती जवळपास आहे ना. बरोबर आहे बेटा, पण ह्या ठिकाणी ऍक्टिव्हेट 12 स्थाने आहेत. 12 स्थानामध्ये 4 स्थानं रिपीट झालेली आहेत, 8 स्थानं रिपीट झालेली नाही. ती त्या अंशावरती आहेत, पण झोडॅक इज डिफरंट. गॉट इट. झोडॅक हा वेगळ्या आहेत हा त्या. हा 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 झोडॅक वेगळ्या आहेत. फक्त त्या ह्याच्यामध्ये कर्क रास जी आहे ती अगेन अँड अगेन झाली, मकर रास सुद्धा अगेन अँड अगेन झाले, पण कुंभ राशीला तसं नाही झालेलं, मिथुनीला तसं झालेलं नाही, तुळेला नाही झालेलं. पण त्या राशी ज्या आहेत त्या राशींमध्ये जी डिग्री 28 झाले, तर पर्टिक्युलर त्या राशीतून एखादा ग्रह भ्रमण होत असेल तर त्या ठिकाणी जातकाला त्रास होईल. पण नाडीमध्ये आपण जेव्हा शिकलो तर नाडीमध्ये आपण पर्टिक्युलर तत्वामध्ये एखादा ग्रह जात असेल तर अकॉर्डिंग टू तत्व देर इज नो डिग्री एट ऑल, ओनली द ओव्हरलॅपिंग ऑफ द प्लॅनेट. इज इट? इज इट? सर इथे 28 डिग्री आणि 2 प्लॅनेट येतात. एक राहू येतो 29 डिग्री आणि 25 डिग्रीच्या जवळपास शुक्र आहे. तर हे 4 हाऊस झाले आणि हे 2 प्लॅनेट झाले, असंच सर कनेक्ट होणार ना. नाही बरोबर ना. बरं, असं बघ, आता सूर्य सिद्धांतामध्ये नियम जे आहेत ना ते तुम्हाला एक भावमध्य सांगतं, दुसरा त्या भावमध्यमध्ये असणारा ग्रह सांगतो, बरोबर. आणि तिसरं भावमध्याचा ग्रह यदा कदाचित तो पुढे जाऊन 20 अंशाला पण होऊ शकतो. 10 अंशाचा आरंभ असेल तर इन बिटवीन 20 डिग्री तिथे ग्रह एखादा प्ले करतो, मग आपण त्याच्यावरच भावचलित काढतो ना. हा 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 आपण भावचलित काढतो, ते पुढचा भाव जातो म्हणून तिथे काढतो ना. हो बरोबर आहे. आता एक सिंपल सांगतो मी की एखादा आरंभ आता इथे 4 अंशाचा आहे, बरोबर आहे की नाही. 15 आणि 4 19. मग 19च्या पलीकडचे ग्रह हे भावचलितात जाणार की नाही. हा हा सर, नाही 19च्या का? पलीकडचे ग्रह भाव, हा हा भावचलित मध्ये जाणार. 4 अंशाचा भाव आहे ना.
हा सर येस 4, इथे 5, 19 बरोबर 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 सर एक्झॅक्ट राईट. थँक्यू. माझ्याकडे गणित एकदम सोपं सोयीस्कर आहे. मी ते कॉम्प्लिकेटेड गणित कधी शिकवलं नाही आणि शिकवणार पण नाही. आणि आम्ही जे गणित शिकलेलो आहोत ते जो गोल असतो पृथ्वीचा त्याच्यावरती गणित शिकलेलो आहोत. नाही सर काय आम्हाला काय सांगितलेलं तेव्हा की ही जी 4 डिग्री आहे ती कनेक्ट झालेली आहे. ठीक आहे. तर ही ऍक्टिव्ह डिग्री आहे म्हणजे 28 डिग्रीचे प्लॅनेट आणि 1 डिग्रीचे प्लॅनेट. इथे कुठलाही प्लॅनेट आला तर तुम्हाला तो रिझल्ट देणार. भाव मध्यावर आलेला प्लॅनेट सुद्धा रिझल्ट देणार. कशा पद्धतीने रिझल्ट देणार हे तुम्ही शिकवताय सर. आणि जास्त क्लिअरिटी भेटते मला इथे. मला फक्त आज हा जो इथे ना पर्टिक्युलर जे ग्रह आहेत 1 डिग्री 28 डिग्री 4 डिग्री आणि 25 डिग्री इथे सर मॅक्झिमम सगळं म्हणजे ग्रह आहेत किंवा भाव आहेत. तर एखादा ग्रह निघालाय फक्त. तर हे इथे जेव्हा पास ऑन होणार गोचर तेव्हा तो इफेक्ट होणारच ना. म्हणून सर ते हे होणार. मी सक्तीची कुठं नाही स्पर्धा म्हणतो आणि होणार ना. त्रास आणि तो रेग्युलर येस आणि लॉंग टर्म सर त्रास आहे ना. ओके. हो बेटा असं आहे बघ. आता 4 डिग्रीचं लग्न आहे, 4 डिग्रीचा शनी आहे. मग हा जातकाच्या मिथुन लग्नामध्ये एखादा ग्रह निगेटिव्ह जेव्हा प्रवेश करेल एनी काइंड ऑफ प्लॅनेट, हा मग तो मंगळ असू शकतो, राहू असू शकतो. राहू कमिंग आहे, नॉट गोईंग. करेक्ट राहुल. तो ऋषभेत कर्केतून मिथुनेत येईल ना. तर हा त्यावेळेला जर समजा मंगळासारखा ग्रह जर 4 डिग्रीला शनीवरून जाणार असेल आणि लग्नाहून जाणार असेल तर निश्चितच मंगळाचा गती काय आहे तर एक साधारणतः 36 तासाची गती एका हा अंशासाठी आहे. 36 बरोबर सर. आवर्स. आय एम टॉकिंग इन हा आवर्स, नॉट इन हा सर डेज. 45 दिवस एक राशी घेणार तर तेवढंच येणार सर हा मध्यम येस गती. येस. मग तशा गतीने तो जाणार. मग त्याला रवीची पोझिशन काय असेल त्याच्यावरती त्याचं वक्री आणि मार्गी किंवा अतिचारी हा किंवा हा गती ती ठरली जाते. हा ते हा डिपेंड अपॉन द प्लॅनेट, डिपेंड अपॉन सूर्य पोझिशन. हा हा. तर हे करणं तर मग इथे गरजेचं आहे. वृश्चिकेच्या शनीने जास्त त्रास दिला असेल सर मकरेपेक्षा. कारण हो तुम्ही नक्की. लास्ट टाइम मला सांगितलेलं की मकर मध्ये जाणार सेकंड स्ट्रोक लागणार तेव्हा दुसरा एखादा प्राणी शुभ असेल तर त्या स्ट्रोकचा इफेक्ट थोडा कमी असेल. मी ते चेक करत होती. तर मकर मध्ये तो स्ट्रोक एवढा स्ट्रॉंगली लागत नाहीये पण वृश्चिक मध्ये स्ट्रॉंग इफेक्ट येतोय. म्हणून त्या दुसरी मॅडमने गोष्ट सांगितलं की नोकरी संदर्भात त्रास होणार तो डेफिनेटली त्याला झालाच असेल. yes. आता भाग असा आहे बेटा की त्या ठिकाणी जेव्हा शनी सारखा ग्रह इन बिटवीन वन झोडियाक जेव्हा प्ले करतो त्याला 2 टाइम्स तो वक्री होतो आणि 2 टाइम्स तो सेकंड स्ट्रोक देतो. म्हणजे हा बरोबर दोन वेळेला तो वक्री होतो आणि 2 वेळेला तो मार्गी होतो. सेकंड स्ट्रोक म्हणजे मार्गी. बरोबर बरोबर. म्हणजे याचा अर्थ 2.5 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी एक कॅल्क्युलेशन असं आहे की 365 अधिक 365 बघितलं आपण तर किती झाले 730. 730 हा 730 प्लस आज 180 करा. 180 730 आणि 830 आणि 910. 910. मग 910 कालावधी आहे, 910 मंथ आहेत, 910 महिने आहेत. ओके म्हणजे एका अंशाला 1 महिना आहे की नाही. बरोबर. मग शनीला तसा ना. तो प्ले त्याचा प्ले तसा आहे. हा आता 910 जर आपण बघितलं तर 2.5 वर्ष झाली की नाही. हा 910 बरोबर दिवस 910 दिवस नॉट मंथ. बरोबर 36 सर. महिने 24 30 आणि महिने सर. 18 24 आणि 6 30 महिने म्हणजे 910 दिवस आहे ना. हा बरोबर. मग 910चा तुम्हाला जर प्रयोग करायचा असेल तर तुम्हाला कलेमध्ये जायचं असतं. हा कलेमध्ये जायचं असतं, अंशामध्ये नाही. सर आणखी एक तेव्हा एक माझं जे ऑब्झर्वेशन आहे इथे ह्या पत्रिकेत ते असं आहे कर्केचं 28 डिग्री, कन्याची 28 डिग्री, मकरचा 28 डिग्री, मीन 28 डिग्री आणि कुंभ 24 डिग्री. सर तुम्ही जसं म्हणतेला की 20 डिग्रीच्या नंतर किंवा 22 डिग्रीच्या नंतर शनी हा वक्री होतो तर ह्या हे जे राशी आहेत कर्क कन्या मकर कुंभ मीन इथे डबल स्ट्रोक जाणार ना सर. हो सगळ्या ठिकाणी डबल स्ट्रोक होणार पण त्याला प्लॅनेट मिळाला पाहिजे. ग्रह कधी इफेक्टेड होतो जर त्याला अडथळा निर्माण झाला तर.
If there is no planet, so only house will be affected. सर त्याच्यामध्ये Got पण it? मंगळ आणि राहू सारखा प्लॅनेट कनेक्ट मध्ये झाला ना तर निगेटिव्ह Okay. इफेक्ट भेटतोय सर. मी तुम्ही जे शिकवताय त्याच्यावरून मी ऑब्झर्वेशन करते आणि मी पत्रिका पाहिल्यात. बेटा पण आता ह्या पत्रिकेशी डिस्कशन मध्ये इफ देर इज नो प्लॅनेट देन ओनली यू हॅव टू डिस्कस अबाउट द हाऊस, नॉट द बरोबर प्लॅनेट. बरोबर 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 बरोबर. थँक्यू सर. थँक्यू. एनीबडी एल्स? माने साहेब, तुमचं काय मत आहे? युअर ओपिनियन? सर खरं सांगायचं म्हणजे हा सिद्धांत मला नवीन आहे. पारंपरिक मध्ये काहीच शिकलो नाही मी. पण यू आर त्याच्यावर गेटिंग मला अ हे लॉट. डोक्यावरून जात आहे. बट आय विल ट्राय टू अंडरस्टँड. बरोबर आहे, पण व्हॉट इट इज आफ्टर ऑल लॉजिक, नो? नाही ते बरोबर. इट इज लॉजिक, नो? सर सूर्य बरोबर. सिद्धांत कोणीही शिकवत नाही. हा तेच म्हणतो सर. सूर्य सिद्धांत आता कोणीही तुमचं शिकवत नाही. पहिल्यापासून मला अजूनही लेक्चर कोणी बघायला. शिकवलं नाही. अरे बेटा, असं आहे बाळा की ह्या ठिकाणी राशी कशा जन्माला आल्या इथपासून तयारी करावी लागते. सर तुमचा राशींचा क्लास चालू जन्म कसा झाला? झाल्यानंतर सर तुमचा हा क्लास चालू झाल्यानंतर एक व्यक्तीने सूर्य सिद्धांत चालू केलेला आहे. त्याची फीस 6,666 रुपये आहे आणि तो असा म्हणजे असं सांगतो की 100 वर्षापूर्वीचा पण ग्रह कुठे असेल, किती डिग्रीवरती असेल, तो विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मला वाटतं तो फक्त कॅल्क्युलेशन शिकवणार आहे त्याच्यामध्ये. फलादेश नाही काय का म्हणजे शिकवणार. फलादेश कसं शिकवणार सर? कारण त्याने सांगितलेलंच आहे ना की 100 वर्षापूर्वीच ग्रह कुठे आहे ते सूर्य सिद्धांताच्या आधारावरती तुम्ही काढू शकता. म्हणजे सूर्याचं जे डेक्लिनेशन असेल, क्रांती असेल, शरक्रांती, त्याच्या आधारे तुम्ही जसे पंचांग मध्ये ग्रहगणित करता किंवा गोचर ग्रहाचं गणित येतं तेच तो शिकवणार ना. त्याची एक टेक्निक आहे सर. मग आता सर बेटा असं आहे की 6666 शर काढते वेळी 6,667 शर काढते वेळी तुम्हाला नैऋत्य दिशेला गेलं पाहिजे. दुसरा शर जो आहे तो उत्तरेला निघतो, एक शर जो आहे तो दक्षिणेला निघतो. शर दोन प्रकारचे आहेत. मग शर काढता येस, मग त्या शहरामध्ये फलादेश काय? फलादेश लिखित नाहीये. सर मी ते शहर काढण्याचं गणित सुद्धा शिकलेली आहे, पण फलादेश कोणालाच नाहीये. फलादेश आम्ही करतो शहराचा. जेव्हा तुम्ही शहर काढून येता ना तर त्यावेळेला तो दक्षिणेचा शहर आहे का उत्तरेचा शहर आहे, म्हणजे उत्तर पश्चिमेचा, कळलं का? सर आता तुम्ही कॅल्क्युलेशन भाग सांगितलं म्हणून मी सांगितलं प्रत्येक ग्रह के डेक्लिनेशन को फाइंड आउट करो, त्याची परीक्षा. आणि प्रत्येक ग्रहाचं डेक्लिनेशन फाइंड आउट करून एट द एंड ऑफ द डे की 2 ग्रहांचा डेक्लिनेशन जर सेम आहे तर ते युती योगामध्ये फल देतील. सर एवढं शिकवलंय हा. आणि जर डेक्लिनेशन ऑपोजिट आहे तर ते प्रतियोगामध्ये इफेक्ट करतील. if you want to find out the 100 before 100 what happened, तर ते तुम्ही सुद्धा शोधू शकता. It's a system and that is by mathematics आणि verbally. तर याचा अर्थ मला सूर्य सिद्धांत पहिल्यापासून शिकायला पाहिजे होतं का? मी एकदम लेट जॉईन झालो. म्हणजे सूर्य सिद्धांत मी आता किती वर्षांनी शिकवते? 2013 साली शिकवलं होतं मी. आणि तेव्हा तर काय आपलं म्हणजे मला माहित पण नव्हतं. नाही बरोबर आहे. आम्ही 2013 जेमिनी तर 2001 साली शिकवलो. 2003 साली शिकवलो जेमिनी. त्यानंतर परत शिकवलं आता. 20 years gap. तुमचे भावमध्ये आणि ते लुप्त सांगितलं ना ते मला म्हणजे फारच डोक्यावरून गेलं आज. तर बहुतेक मला पहिल्यापासून शिकावं लागेल केव्हा तरी. ठीक आहे, हरकत नाही. परत या, मग चालू करून ठेवा. बरं आता असं आहे, मुकेश भाऊंना क्लास द्यायचा आहे. कोणाला काही तक्रारी असतील तर सांगा, म्हणजे आय हॅव टू रिपीट ऑर आय हॅव टू करेक्ट इट. सर तुम्ही जे आता सांगितलं की 15 डिग्री प्लस 4 बरोबर म्हणजे 19 डिग्री भाव चलित मध्ये जाणार, तर म्हणजे 19 डिग्री पासून भाव चलित चालू होणार का? जर तो ग्रह 15 अंशाच्या 19 अंशाच्या पुढे असेल तर, इफ इट इज बिफोर मग नाही होणार. हो बर, अगोदर असेल तर होणार नाही. हो हो बरोबर, आलं लक्षात. ठीक, थँक्यू. थँक्यू. बर, नेक्स्ट आणखी कोणाला? मुकेश भाऊंना क्लास द्यायचा.
हा सर एक बोला रिक्वेस्ट बोला. आहे हा. येस सर ते बेटा. कॅल्क्युलेशन तुम्ही एकदा तरी व्हर्बली शिकवा हा. कुठलं शर? नाही नाही सर, नाही सर, 100 वर्षापूर्वीचे ग्रह कसे बघायचे विदिन अ अरे ते फ्रॅक्शन तर ऑफ सेकंड. सर असं त्याचा मी डेमो क्लास आता अटेंड करणार आहे 9 तारखेला. ते काय शिकवतात ते मी बघणार आहे. आय विल लेट यू नो. आणि त्या हा. व्यक्तींचं पण सांगेन की कोण आहेत ते. पण सर तुम्ही एक माझी रिक्वेस्ट आहे की एवढं तुम्ही जे आता हे जे सूर्य सिद्धांत आणि जेमिनी आपण पॅरलल केलं ना सर, मजा येते हा पत्रिका वाचताना. आणि बिझी असतो त्या पत्रिकेमध्येच आपण. सर इट इज अ हो. रिक्वेस्ट की तुम्ही एक एक 10 मिनिटं द्या त्यासाठी. आता पंचपक्षी शिकवणार आहे ना, तेव्हा या. सर पंचपक्षी व्हेरी पंचपक्षी तर इंटरेस्टिंग आणखी सब्जेक्ट. इंटरेस्टिंग आहे. सर तो व्हेरी आणखी व्हेरी इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग आहे. आहे. पण हा, पण सर त्याच्यामध्ये पण प्रेडिक्शन खूप चांगले निघतात. अगदी तंतोतंत आहे. तासांचे प्रेडिक्शन निघतात. पण ते कोण येस. शिकवत नाही ना सर. आता त्याला काय करणार शिकवा. नाही नाही शिकवतात सर, पण ते खूप कमी शिकवतात आणि फीस खूप हाय आहे. 15,000, 20,000, 25,000 अशी फीस आहे सर. त्याच्यामध्ये पण ते आपलं स्वतःचं जे बेस आहे ना, की दिस इज ही पद्धत आहे, ती पद्धत नाही शिकवणार तुम्हाला सर. ओके. एनिवे आता थँक्यू सर. थँक्यू बेटा. आणखी कोण विचारत होतं जरा सांगा. कोणतरी पुरुष सर विचारत मी होता. याच्यामध्ये हे विचारत होतो, याच्यामध्ये आपण दशा लावू शकतो का दशा सूर्य लावू शकता, सिद्धांतामध्ये? पण हरकत नाही. फर्स्ट स्टेप. दशा आहे बघा. नाही नाही, मी तुम्हाला हे करतो. जसं की हा. विंशोत्तरी दशा ही कधी सुरू झाली, तर 1920 साली सुरू झाली. आय टेल यू हिस्ट्री. 1920 साली विंशोत्तरी दशा सुरू झाली. त्याच्या अगोदर साधारणतः 1800 मध्ये अष्टोत्तरी दशा ही सुरू झाली नर्मदेच्या पलीकडे, जिथे भडोच नावाचं गाव आहे. त्याला भरूच म्हणतात. कळलं? आणि भरूच जे आहे हे भृगु ऋषींच्या क्षेत्रातलं गाव आहे. आणि तिथे भृगु ऋषींचं मंदिर सुद्धा आहे. आय नो द हिस्ट्री. हा. आय टेलिंग अबाउट द हिस्ट्री. मग आता हा. दशा काय, तुमचं आडनाव काय? जोशी. संजय जोशी. हा हा संजय जोशी साहेब. जोशी. हा संजय जोशी साहेब. तुम्ही तुमची जोशी दशा पण चालू करू शकता, त्याला काही लिमिट नाही. नाही, व्हेरी फ्रँकली आय टेल यू. हा. दशा दशा जो आहे त्याचं गणित एक तयार करा आणि जोशी दशा. हा. कळलं? पण हा. कृष्णमूर्तींनी जी दशा वापरली गेली, ती दशा जी आहे ती दशा दक्षिण भारतामध्ये 1920 साली निर्माण झाली होती. आणि ते एक राव नावाचे व्यक्ती होते, त्यांनी ती दशा कॅल्क्युलेट केली होती. फार सुंदर केली. त्यांचं नाव होतं मीना राव. MEENARAO. हा, मीनाराव. दिस इज द हिस्ट्री. दिस इज द हिस्ट्री. ओके. हो. आपण याला 4 स्टेप लावू शकतो का? दशा तर लावू शकतो, पण 4 स्टेप लावू शकतो का? इच्छुक का त्यामध्ये नाही लावू बरोबर शकत? नाही येणार का? नाही नाही, हा. हा. फोर स्टेप करते वेळी बीटीआरचा जो भाग आहे, तो हा. बीटीआरचं कॅल्क्युलेशन करते वेळी तुमचा आता जन्म मला सांगा, तर मी तुम्हाला आता बीटीआर एका क्षणात काढून टाकतो. मला जास्ती वेळ लागणार नाही. कळलं का? तर तो पाचवी बीटीआरचा भाग आहे, तो इट इज कनेक्टिंग विथ द हा. मिस्टर मुकेश भाऊ. तर त्यांच्यामध्ये मी हस्तक्षेप करत नाही. तर एनिवे, हळदणकर मॅडम तुमचा अभिप्राय द्या, आपण त्याच्यावरती चर्चा करू. बरं, पुरुषांना कोणाला काय अभिप्राय द्यायचे आहेत का? का प्रश्न विचारायचे असेल तर हरकत नाही. एनिवे, आणि बीटीआर इज नॉट सो डिफिकल्ट. डिफिकल्ट बनवून ठेवतात लोक मुद्दाम म्हणून. मला लाडू करायला फार कठीण आहे, मोदक फार कठीण असतात असं म्हणतात, पण ते सगळं सोपं असतं. बीटीआर इज नॉट सो डिफिकल्ट. इट इज व्हेरी व्हेरी इझी. and all kinds of subjects are very very easy, not so difficult. Difficult, it is a created difficult. कळलं? आकाशात गेलो की नाही आपण? चंद्रयान मोदींनी पाठवलं की नाही? मंगळावरती यान गेलं की नाही? मग ते डिफिकल्ट आहे का? नाही. भागवत मॅडम बोला. सर ते बीटीआरचं घ्या ना कधीतरी एकदा लेक्चर. हो, ते मुकेश भाऊंचा विषय आहे तो. मी त्याच्यामध्ये पडत नाही. दुसऱ्या व्यक्तीचा विषय मी घेत नाही. काय आहे तिथे मग अन्याय होतो. शरक्रांती तरी शिकवा. शरक्रांती आता त्या मॅडम म्हणत होत्या की त्या एक कसं म्हणजे ऍक्च्युली पंचांगात कदाचित शरक्रांती किंवा नासाच्या वेबसाईट वरती पण मिळतात, पण फलादेश कसा करायचा ते तुम्ही घ्या ना. घेणार ना, नक्की घेणार. Thank एकदा शर काढलं की तुम्हाला शराची जी फलित आहेत ती you. 100% लागू पडतात. इज अ पार्ट ऑफ द ऍस्ट्रॉलॉजी. मग ते शिकवा ना सर एकदा.
ते हा कसे शिकवणार. बघायचे साईट वरती आणि त्याचे फलादेश कसे करायचे हो तो हो, विषय घ्या. नक्की 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 नक्की. यू आर थँक्यू. रिस्पेक्टेड. थँक्यू. बरं, आणखी कोणाला तुमचे विचार मांडायचे आहेत का? आपलं ओपन हाऊस आहे, ऑपेरा हाऊस सारखा. बोला. माने सरांना बोलू देत, आज नवीन दिसत आहेत. नाही, माने सर आपले जुने मित्र आहेत. हा हा. आज क्लास त्यांना कसा वाटला तर त्यांच्याकडनं ऐकूया. माने सर, द्या तुमचा जरा अभिप्राय. कुठे गेले माने? गेले असेल. क्लास संपायला आला की लोक पळणार. नाही, शिवाजी माने ना सर? हा, शिवाजी माने आहेत. कुठे गेले शिवाजी माने? लोक बोलत आहेत तुम्हाला. हा, मी आहे, फक्त ते मला अजून थोडस म्हणजे मी ऑपरेटर्स आहे. ऐकतच होतो, कारण की काय सूर्यसिद्धांत हे तर मुकेश भाऊ मला वाटतं दुसरं आमचे लेक्चर आहे, आहेत. शनीचं ग्रह मागचं लेक्चर. मुकेश भाऊ आमचे आहेत, तर ते केपी मास्टर आहेत, बीटीआर हा मास्टर हा. आहेत. तुम्ही जरा तुमचं आजचा क्लासच्या बद्दलचा अभिप्राय सांगा, असा त्यांचा आग्रह आहे, मनोगत आहे. तुम्हाला सांगा. कसा वाटला आजचा क्लास? मला हा, का मुकेश रावत? नाही, क्लास तर मला आवडला आज, कारण का देवारे सरांचं मी 2021 पासून स्टुडंट आहे. विशेषतः सरांना माहिती आहे कोणत्या कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही एकत्र आलो होतो. तर नंतर नंतर मी फॉलोअर हे पण सरांना माझ्या एका युट्यूबला सर इच्छाच आहे, आणि आता म्हणजे पारंपरिकचं थोडस वाढवण्याचा अभ्यास चालू आहे. पण जे आपण टेक्स्टबुक आम्ही वाचतो आणि सर जे शिकवतात सूर्य सिद्धांत, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मला वाटतं सूर्य सिद्धांत आमच्या पुस्तकात पण नाहीये. आणि नंतर म्हणून म्हटलं की हे जे सर धडाधड धडाधड सांगतात वक्री वगैरे हे ते माझ्या थोडस डोक्यावरून चाललं आहे. पण ते पहिल्यापासून जर मी सूर्य सिद्धांत अटेंड केलं असतं तर कदाचित फायदा झाला असता मला. आता मी म्हणजे मध्येच जॉईन केल्यामुळे थोडस अवघडल्यासारखं जाते. पण मला सिस्टीम फार आवडली सरांची. सरांची कमांड मला माहित आहे अतिशय उत्कृष्ट आहे, कारण की सरांकडून मी काय म्हणतात सर्वतोभद्र चक्र, दारकावंश वगैरे ते शिकलेलं आहे, नवमवंश वगैरे. तर सरांचा अभ्यास मला माहित आहे, ते एकदम हाय क्वालिटीचे आहे, आणि सरांना पण माझ्याबद्दल माहिती आहे चांगली. तर त्याच्यामुळे धन्यवाद तुम्हाला इथे जॉईन केल्याबद्दल. आणि मी हळूहळू डेव्हलप होईल, मला वेळ लागेल सर, मला वेळ लागेल. थँक्यू. थँक्यू. बरं, आता हलवणकर थँक्यू मॅडम, सर. आणखी कोणाला काही बोलायचं आहे का? तर याच्यासाठी पुस्तक चौखंबा सिरीजचं 97 मिश्रा मधून भेटेल का हे सगळं? नाही नाही, तर हे ऍक्च्युली सूर्य सिद्धांताचं पुस्तक कुठेही अवेलेबल आपल्याला नाही. हा हा आता त्यावेळेला मी गुजरातीमध्ये शिकलो होतो, म्हणून मी तुम्हाला हा हा शिकवतोय. आणि हा सूर्य हा सिद्धांताचं जे आर्टिकल आहे ते कुठेही अवेलेबल नाहीये, माझ्याजवळ पर्टिक्युलर सूर्य सिद्धांत. माझ्याजवळ एक 97 मिश्राचं आहे चौखंबा सिरीजचं. चौखंबाचा जो दिल्लीचा जो भाग आहे ना, 4 खंबावाला, तर हा त्याच्यामध्ये हा फलादेश नाही आहे, त्याच्यामुळे फक्त वर्णन केलेलं आहे, आणि ते संस्कृत मध्ये. हा हा प्रज्ञावर्धिनीमध्ये त्यांनी पूर्ण ते हिंदीमध्ये दिलंय थोडस. प्रज्ञावर्धिनीमध्ये पण एकदम शॉर्ट मध्ये दिलं आहे ते त्यांनी. ते अतिशय शॉर्ट मध्ये देतात, नाव देतात, हा पुस्तक विक्री हा हा करतात. जेवढी पुस्तकं तुम्हाला मिळतील नॉर्थ इंडियाची, ते फक्त नाव देतात आणि नंतर आपण विकत घेतो. त्याच्यानंतर आपल्याला वाचताना काही कळत नाही, ना नाडीमध्ये कळत ना कृष्ण सिद्धांतामध्ये, सूर्य सिद्धांतामध्ये काही कळत नाही, ते तर आलं लक्षात, ते पुस्तक वाचूनच आलं. नाही. ठीक ते पुस्तक वाचूनच आहे. आलं. एनिवे, थँक्यू आपल्याला काय कोणाची हो टीका करायची नाहीये. आपल्याला आपलं काम करायचं आहे, आणि चांगलं शिक्षण, तुम्हाला उत्तम दर्जाचं शिक्षण द्यायचं आहे. आता ही छोटी मुलगी सावंत आहे, फार हुशार आहे, काय समजलं. एनिवे, हो हळदणकर मॅडम, तुम्ही तुमचं हे करा. नमस्कार सर. नमस्ते. सर्व उपस्थित खूप छान छान पदव्या घेऊन उपस्थित असणारी लोक, त्यांना सुद्धा नमस्कार.
आज मी आवर्जून असा थोडासा एक विधान करणार आहे. कदाचित ते थोडस धाडसाचं होईल, पण कोणी त्याच्यावर आक्षेप घेऊ नये अशी माझी नम्र विनंती राहील. आता आपल्या क्लासमध्ये बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षा देऊन त्या परीक्षा चांगल्या पास होऊन क्लासला आलेले आहेत. मला हे ऑब्झर्व करताना विशेष नवल वाटतं किंवा विशेष वाटतं, कारण मी कोणतीच परीक्षा दिलेली नाही. केवळ आणि केवळ ज्योतिषाची आवड आणि काही समस्या सोडवून घेण्याकडे आपला कल असावा या दृष्टिकोनातून मी या वर्गाकडे वळले, या अभ्यासाकडे वळले. आणि अभ्यासाकडे वळत असताना सरांची गाठ झाली आणि हा माझा एक चांगला दैवयोग होता. आणि सरांचं लेक्चर ऐकलं आणि मी योगायोगाने ह्या वर्गाकडे आले आणि गेल्या 2 वर्षात सरांच्या सानिध्यात जे जे ऐकलं त्या ऐकण्यातून खूप काही घडत गेलं. आता आजचं जे लेक्चर आहे ते सूर्य सिद्धांतावर शनीचं गोचर. तेव्हा शनीचं गोचर कुंडलीवरून होत असतं, तेव्हा कोणत्या बाजू जमेच्या आहेत आणि कोणत्या बाजू नुकसान करणाऱ्या आहेत. माझा आवाज येतोय सर? हो हो, कोणत्या येतोय. बाजू नुकसानीत नेणारे आहेत याची चर्चा खूपच चांगल्या प्रकारे झाली. आवर्जून उल्लेख करण्यासारखं म्हणजे शनी हा लग्नस्थानी बसलेला आहे आणि भाग्यस्थानी गुरु बसलेला आहे. गुरु आणि शनी याचा योगकारक अशी इथे कुंडलीमध्ये परिस्थिती आहे. लग्नेश बुध आणि लग्नेश बुध आणि भाग्यात गुरु यांची युती झालेली आहे. शनी आणि सूर्य हे एकमेकांच्या केंद्रात बसलेले आहेत. शनी आणि सूर्य यांचं स्थानांतर या बाजूचा म्हणजे सूर्याच्या जागेवर शनी बसले आणि शनीच्या जागेवर सूर्य बसलाय. त्यामुळे जातकाची प्रगती ही हळूहळू कशी झाली, पण भाग्यस्थानी लग्नेश आल्यामुळे आणि गुरुची युती झाल्यामुळे त्याने चांगली सरकारी कामामध्ये आपली रिडिंग लावलेली आहे किंवा प्रमोशन घेतलेलं आहे. आता इथे एक आवर्जून मायनस बाजू तुम्ही सांगितली ती म्हणजे राशी स्वामी मंगळ हा दूषित झालाय, केतुयुक्त झालाय आणि राहू हा अष्टमामध्ये वृश्चिक राशीमध्ये बसलेला आहे. त्यामुळे जेव्हा शनीचं भ्रमण वृश्चिकेतून झालं, आज आपण शनीच्या गोचरीबाबत या पत्रिकेची चर्चा केली, तर शनीचं गोचर जेव्हा वृश्चिक राशीतून झालं तेव्हा निश्चितच वृश्चिक राशी ही मंगळाची राशी ती केतुयुक्त असल्यामुळे, दूषित असल्यामुळे नोकरीत त्याला काही ना काहीतरी प्रॉब्लेम झालाच असणार आहे आणि असा म्हणजे झालेलाच आहे याचं तुम्ही माहिती दिली. तर त्याप्रमाणे हा हे झाला नोकरीमध्ये अडथळा निर्माण आला किंवा काय म्हणू आपण त्याला, काही ना काहीतरी प्रॉब्लेम झाला. आणखी एक महत्वाची गोष्ट आपण इथे शिकलो की ती आजच नाही, ती सूर्य सिद्धांतामध्येच आपण इंट्रोड्यूस केली आहे की भावमध्य साधून भावमध्यावरून जेव्हा शुभ किंवा अशुभ ग्रह जातो तेव्हा त्याची फलितं कशी मिळतात. आता इथे मकर राशी आणि कर्क राशी या दोन्ही राशी डबल झाल्यामुळे, त्याचं रिपिटेशन झाल्यामुळे त्या भावामधून जेव्हा एखादा शुभ किंवा अशुभ ग्रह जाईल तेव्हा तो त्या पॉइंटवर त्या भावमध्यावरून जाताना आपल्याला शुभ किंवा अशुभ ग्रहाचा परिणाम मिळेल. जर त्या भावामध्ये एखादा ग्रह ऑलरेडी प्रस्थापित झालेला असेल तेव्हा तो ग्रह ज्या अंशावर असेल तिथे सुद्धा तो आपल्याला फलित देईल. म्हणजे इथे भावमध्य आणि ग्रह ज्या अंशावर आहे त्या ठिकाणी तो आपल्याला परिणाम देईल. याविषयी खूप चांगली माहिती आपण चांगल्या पद्धतीने जी आपल्या लक्षात राहील आणि फलिताच्या दृष्टीने लक्षात ठेवली पाहिजे असा हा
आजच्या लेक्चर मधला अतिशय महत्वाचा मुद्दा मी अंडरलाईन करीन की आपल्याला हे सरांनी हे केलं. त्याशिवाय शनी हा लग्नात बसलेला आहे, त्याच्यापेक्षा त्याला 6वं आणि 10वं स्थान हे प्रिय आहे, त्यामुळे व्ययस्थान त्याला आवडीचं नाही. ही माहिती आपण परत नव्याने घेतली. 4 अंशाचं लग्न आणि 4 अंशाचा शनी, तेव्हा या 4 अंशावरून जाताना प्रत्येक ग्रह काही ना काहीतरी फळ देईल, याची सुद्धा आज रिव्हिजन झाली. तर अशा पद्धतीने राशी स्वामी हा दूषित होणं, राहू हा वृश्चिकेमध्ये येणं, शनी हा लग्नात बसणं, सूर्य दशमात बसणं, लग्नाधिपती आणि भाग्याधिपती एकत्र येणं, या सगळ्या गोष्टी कुंडलीला कसा उठाव देतात, कसे परिणाम साधतात, या सगळ्या गोष्टीची खूप चांगली माहिती आज आपल्याला या लेक्चर मध्ये मिळाली. सगळ्या विद्यार्थ्यांचा वाढणारा सहभाग. पाणी जास्त गेलं का बाहेर? थोडं असेल ना. रिमूव्ह करायला कोण आहे? तर बोला मॅडम मॅडम. माईक बंद करा. सगळ्या विद्यार्थ्यांच्या अभिप्रायाबाबत आणि प्रश्न विचारण्याबाबत वाढणारा सहभाग, आलेले नवीन विद्यार्थ्यांनी पण आपली मतं देणं आणि आपल्याला काय कळलं हे सांगणं, या गोष्टी खरोखरच लेक्चरचं फलित आपल्याला देत असतात. तेव्हा सर, तुमच्या खूपच उद्बोधक अशा लेक्चर बद्दल मी सगळ्या माझ्या वर्गमैत्रिणींकडून आपले आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आता मॅडम तुम्ही, कुबल मॅडम तुम्ही बर, आता काय समारोप करू बाबा. सर फक्त आता आभार मानते. मॅडमनी खूपच डिटेल मध्ये आज सगळं काही सांगितलंय. तर सर, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार. मुकेश भाऊ, तुम्हाला पण नमस्कार. आणि हळदणकर मॅडम, आज तुम्ही अगदी सगळं म्हणजे जसं सरांनी सांगितलं तसं सांगितलं. फक्त मी एकच सांगते, म्हणजे बाकीचं तर सगळं झालं. तो म्हणजे जातक शासनात नोकरीला का असेल, शनी आहे, मिथुन रास आहे म्हणून रेव्हेन्यू डिपार्टमेंट सांगितलं. सूर्य दशम स्थानात म्हणजे तो स्थान बली झाला. त्याच्यानंतर भाग्यात बुध आणि गुरु म्हणजे कर्म धर्माधिपती असा पण योग झाला. पण म्हणजे त्याला दुःख कुठून आलं असेल तर मंगळ म्हणजे मेष रास आहे, त्याचा स्वामी मंगळ, तो व्ययात केतू बरोबर. शिवाय षष्ठात पण वृश्चिक रास आहे, तिथे पण राहू आहे. म्हणजे जास्तीत जास्त त्याला भावंडांच्या संदर्भात, तुम्ही असं सुरुवातीलाच म्हणालात की भावंडांच्या संदर्भात त्याला म्हणजे हानिकारक घटना झाल्या असतील, तर आता त्या केव्हा झाल्या असतील तर आपण ते भाव मध्य बघून सांगू शकतो, जरी तिथे ग्रह नाहीये तर. पण मी एवढंच सांगते. आणि मला अजून आज जास्तीत जास्त आपल्या त्या कोण गीता सावंत ना, त्या ताई, ते तुम्ही दोघं जे चर्चा करत होते ना, त्याच्यातनं पण आम्हाला सगळ्यांना भरपूर असं छान शिकायला मिळालं. म्हणून मी त्यांना अशी नेहमी रिक्वेस्ट करते, त्या येतीलच, की तुम्ही अशी चर्चा करत जा. म्हणजे आम्हाला पण कारण जसं आता हळदणकर मॅडम म्हणाल्या, आम्ही काही शास्त्री वगैरे परीक्षा काही झालेलो नाहीये. म्हणजे केलंय, नाही असं नाही, पण थोडं थोडं, पण शास्त्री वगैरे नाही. पण जेव्हापासून सरांचे क्लासेस ऍक्च्युअली अटेंड करायला लागलो ना, खरं तर तेव्हाच म्हणजे ऍक्च्युअल ज्योतिष काय आहे आम्हाला सर छान कळालं. तर आता मी काही जास्त काही बोलत नाही. आणि सर, तुमचे म्हणजे सगळ्यांच्या तर्फे खूप कोटी कोटी धन्यवाद मानते. आणि नेहमीप्रमाणेच तुम्हाला हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. आणि ते तुम्ही ते मध्ये काय काहीतरी शब्द वापरला ना त्या गीताताईंशी बोलताना, ते शिकण्याची खरंच आम्हाला पण उत्सुकता आहे. पण खरं प्रत्येक वेळेस सर हे शिकवा, सर ते शिकवा असं म्हणायला चांगलं नाही वाटत. पण जेव्हा जमेल तेव्हा. पण आता आधी तुम्ही कबूल केल्याप्रमाणे पंचपक्ष, त्याची मात्र आम्ही सगळेजण खूप आतुरतेने वाट बघतोय. तर ते तुम्ही लवकरात लवकर सुरू करावं, अशी मी सगळ्यांतर्फे सर तुम्हाला ही विनंती पण करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. बघा, पंचपक्षीचा जो व्याख्यान आहे, मुकेश भाऊ, शनिवारी होता तो तुम्ही क्लास ठेवू नका. ठेवला तर तुम्ही दुपारी ठेवा. संध्याकाळी पंचपक्षीचा क्लास घेऊ आपण, आणि ते प्रास्ताविक व्याख्यान असेल, इंट्रोडक्टरी लेक्चर. तर त्याच्यावरती संपूर्णपणे तोंड ओळख करून देऊ. आणि नंतर आपण रेग्युलर आपला स्लॉट रिकामा झाला की पंचपक्षीचं हे चालू करू. आणि माझं मुखदगत आहे, त्याला काय मला हे लागणार नाही, काही पुस्तक बिस्तरची काही आवश्यकता नाही त्याच्यामध्ये. हे तर एनिवे,
आणखी काही कोणाला विचार करायचा असेल तर सांगा. मुकेश भाऊ, व्हॉट अबाउट यू? तुम्ही काय म्हणताय? तर काय आपलातून सगळं तुमचा, तुम्ही जो काय देता तो सगळं आपलातूनच असतं. तुम्ही एक एक विषय असं तोंडातून काढून जाता आणि मग ती शिकण्याची इच्छा तयार होते. आता हे सगळं गोंधळ. काय कुबल वाटून बरोबर की नाही? तुम्ही एक सूर्य एक एक सगळ्या सूर्य गोष्टी. सिद्धांत म्हणजे कुठंच नाही. म्हणजे मला असं सर जेव्हा शिकवतात ना छान शिकवतात, पण असं गुगलवर जाऊन सर्च करण्याची सवय आहे की चला बुवा, पण अजिबात म्हणजे बिलकुल काहीच मिळत नाही. आणि सरांनी जे नाही, लिटरेचर शिकवलंय तुम्हाला ते मिळणारच इतकं नाही. छान. हा नाही ना, असं तुमच्या ह्याच्यावर नाही, पण अजून समजा आपल्याला असं वाटतं ना, पण इतकं तुम्ही शिकवता म्हणजे भावमध्य वगैरे ऐकून होतं आम्ही, पण ते एवढं तंतोतंत. म्हणून तर मी म्हटलं ना, भावमध्य एकदा कळालं ना की मला नाही वाटत ते तशा वगैरे काही लावण्याची तशी आवश्यकता आहे. कारण भावमध्ये आपल्याला मिळाला की आपण ते सूर्याचं म्हणजे गोचरीचं भ्रमण, मग तो महिना काढून इव्हन त्या अंशावरती डेट सुद्धा, मग अजून काय पाहिजे. आणि फारच जायचं असेल तर ते होराबिरा बघता येईल ना, म्हणजे त्या होऱ्यात ती गोष्ट. हो, म्हणजे खूप अगदी म्हणजे एवढ्या पटकन आम्हाला इतक्या म्हणजे सुपर 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 म्हणून तर म्हणते ना, इतक्या ऍडव्हान्स लेवलला कुठलेही लाखो रुपये खर्च केले असते तरी मला नाही वाटत पैसे वेस्टच गेले असते, पण इथपर्यंत आम्ही पोहोचलो असतो. म्हणूनच मी नेहमी सर म्हणते ना तुम्हाला, हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे तुम्ही एक सामान्य व्यक्ती नाहीच आहात, आमच्यासाठी तर एंजल्सच आहात. नाही नाही, थँक्यू थँक्यू. आय एम नाही नाही आय नाही एम नाही, व्हेरी मग हे सिम्पल मॅन. हे नाही ना, असू द्या आहे. म्हणजे म्यूट झाला तुम्ही मॅडम. हा हा, नाही केलं केलं. तर हे म्हणजे सामान्य लोकांचं लक्षणच नाहीये ना, हे असं खूप कमीच लोकांच्यात हे असतं ना हा गुण. थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू मॅडम. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. आणि आता धन्यवाद. सर, महादशेबद्दल मला थोडंसं बोलायचं होतं सर. मी बऱ्याच बोला. वेळेला जेव्हा जातक समोर येतात त्यावेळेला मी क्रॉस चेक करते सर महादशा, पण कुठलीच दशा असं बऱ्याच वेळा झालंय की ती लागू पडली त्या वेळेला. असं फार अगदी क्वचित सर एखाद दुसरी पत्रिका अशी मिळते की ती महादशा आणि तो काळ सगळा एकत्र लागू म्हणजे कनेक्टेड झालाय. असं खूप वेळ. आता जन्मता शुक्राची महादशा असणार काय करणार आहे सर? किंवा अगदी 80व्या वर्षी शुक्राची महादशा असताना काय उपयोग आहे सर? हे जसे विचार तुम्ही दरवेळेला सांगता ते बऱ्याच वेळा मी टॅली करायचा प्रयत्न करते सर, पण ते कुठेही मॅच होत नाहीत. मग अशा वेळेला फक्त गोचरच आपल्याला अप्लाय करावं लागतं आणि ते व्यवस्थित रिझल्ट देतात सर. आणि हे कसं आहे सगळं मॅडम, तुमच्याकडून सर शिकायला मिळालंय सर. इथपर्यंत फक्त पुस्तकी ज्ञान होतं, पण ते वापरायचं कसं हे आम्हाला तुम्ही शिकवलं सर. 42 तऱ्हेच्या त्याबद्दल महादशा आहेत. होय. 42 तऱ्हेच्या महादशा, 42 तऱ्हेचे ग्रह तर नाही आहेत. नाहीयेत ग्रह होय. तर 42 तऱ्हेच्या महादशा आपण अप्लाय कसा करायचा, तर त्याच्यामध्ये जी अतिशय उत्तम महादशा बऱ्याचशा शोधल्या, आता योगिनी वगैरे सगळे आहेत, तर त्या ह्याच्यामध्ये होय. विंशोत्तरीमध्ये त्यांनी ना फार चांगलं गणित केलेलं आहे. म्हणजे होय. मीनाराव जे होते, आता ते नाही आहेत, कारण ते 104 वर्ष झाली या गोष्टीला. तर त्या ठिकाणी त्यांचे जे कॅल्क्युलेशन आहेत ते मॅथमॅटिक्स कोणी करू शकलं नाही. आणि ते डीप मध्ये जाऊन इन आवर्स ऑल्सो यू कॅन कॅल्क्युलेट. तर त्या ठिकाणी जर समजा एंटायर 20 वर्षाची महादशा आहे, अंतर्दशा आहे, प्रति अंतर्दशा आहे आणि प्राणदशा आहे. तर जशी महादशा 20 वर्षाची आहे तशी प्राणदशा पण मोठी असेल. आणि इट कम्स अंडर 6 आवर्स, 5 आवर्स, 2 आवर्स, 3 आवर्स. जसं की शुक्र 20 वर्ष आहे तर शनी 10 वर्ष आहे. तर शुक्र 6 तासाची असेल तर चंद्र 3 तासाची आहे. गॉट इट? आणि मग त्या ह्याच्यामध्ये 4 तासाची दशा जी आहे ती सूर्याची आहे. म्हणजे एकदम अॅक्युरेसी कडे तुम्हाला जर जायचं असेल, देन यू हॅव टू गो द 4 आवर्स, 6 आवर्स, 3 आवर्स असं जायला लागेल. ओके ओके बरं. तर त्याला मग कृष्णमूर्तीच उत्तर देतो सर, असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर, मी पण नाही म्हणतो, पण शेवटी आफ्टर ऑल कृष्णमूर्ती हॅज नॉट मेड महादशा. इट इज मेड बाय मिस्टर राव. नाही, ते कोणी बनू द्या, पण आपण फळच खातो ते म्हणजे नियम जे कृष्णमूर्तीमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड, सिम्पल आणि इमिजिएट. आता ह्या ताई बोलल्या शुक्राची महादशा 80 वर्षी काय फायदा किंवा असे जन्मता काय फायदा, पण त्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे, जसं तुम्ही आता बोलले की प्राणदशा, सूक्ष्मदशा हे जे आपण 6 लेवलवर जातो तेव्हा ते शुक्र येणारच आहे. तो अंतर्दशेमध्ये येईल किंवा विदशेमध्ये येईल, तिच्यामध्येच तुम्हाला ते शुक्राचे बेनिफिट तुम्हाला मिळणारच आहे. तर हे त्यांचं स्टेटमेंट थोडस सुधारणा करण्याची गरज आहे. नाही नाही, सांगतो तुम्हाला स्टेटमेंट असं आहे, सांगतो मला. वेन यू आर प्लेइंग इन आवर्स, यू हॅव टू कॅल्क्युलेट